संघाचे उपाध्यक्ष, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष, संचालक मंडळ, बागायतदार संघ सांगली शाखेचे सर्व पदाधिकारी, वरिष्ठ बागायतदार आणि इथे उपस्थित असलेले बागायतदार बंधू सर्वांना नमस्कार। सध्याच्या परिस्थितीचा विचार करता द्राक्ष बागेत ज्या गोष्टी घडायला पाहिजे होत्या आजपर्यंत त्या गोष्टी थोड्या विपरीत होत आहेत आणि ह्या विपरीत होत असलेल्या गोष्टी द्राक्ष बागेत चांगल्या प्रतीचं जे उत्पादन आपल्याला पाहिजे आहे पुढील हंगामात फळ छाटणीनंतर ते अडचणीचं दिसत आहे। हा अवकाळी पाऊस सांगली विभागात साधारणतः 10 ते 12 दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्याचं समजतं आणि या भागात छाटणी आपण जवळपास मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा साधारण 10 तारीख 8 ते 10 तारीख तिथनं सुरुवात होते। 10 एप्रिलला जर ज्यांनी छाटणी घेतली असेल तर 10 मे आणि 10 जून, अजून जून यायचा आहे, म्हणजे 60 दिवसाच्या आतल्याच बागा आहेत। सर्व बागा जवळपास जास्तीत जास्त बागा 30 ते 60 दिवसाच्या कालावधीतल्या असतील। जो कालावधी आपण म्हणतो की हा सूक्ष्म घड निर्मितीचा कालावधी आहे, ज्या कालावधीमध्ये एकतर आपण सपकेन केलं असेल, सपकेन झालं असेल, सपकेन होऊन बगलफुटी निघाल्यात, 3-4 पानं झाले असतील आणि हीच एक वेळ आपल्या बागेत सूक्ष्म घड निर्मितीकरिता आवश्यक असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा वापर करण्याची वेळ असते। या पावसाळी परिस्थितीमुळे पुढील काळात काही अडचणी येतील। जास्त पाऊस झाल्यावर सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न येईल की पाने कसे टिकवावे। पाने टिकवण्याकरता समस्या जर समजा अशीच राहिली तर मात्र काय नाही म्हणाले तर पाने टिकवण्याची समस्यासुद्धा आपल्याला बागायत येऊ शकते। या परिस्थितीचा विचार करायच्या आधी आपण थोडंफार 2-4 याच्यामध्ये मागचं पण जे रुटीन वर्क असते आपलं त्याच्यावरती आपण थोडा प्रकाश टाकूया। आपण तो प्रकाश टाकणे म्हणजे असं की खरड छाटणीनंतर सुरुवात झाली, खरड छाटणीची चांगल्या प्रतीचं उत्पादन घेण्याकरता आपण काड्याची विरळणी केली असेल, त्या कालावधीत सर्व वातावरण चांगलं होतं। काड्यांची विरळणी केली, साधारणतः 1 स्क्वेअर फीटला अर्धी काडी आपण त्या बागेत ठेवली असेल, काडीची वाढ होत असेल, वाढ नियंत्रणात ठेवली असेल, ज्याला आपण म्हणतो पेऱ्यातील अंतर पाहिजे आपल्याला 5 ते 5.25 साडेपाच सेंटीमीटर, तेवढं अंतर आपण नियंत्रणात ठेवलं असेल, म्हणजे वाढ नियंत्रणात ठेवली। काडीवर आवश्यक असलेल्या पानांची संख्या हे सर्व आपल्याला जे त्यावेळेस आवश्यक होतं एप्रिल महिन्याच्या नंतर फुटलं तेव्हा मे महिन्याच्या म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण आलो आणि हा कार्यक्रम आपल्याला पुढे चालवतो आहे। आपण सेट आहे असता आपला कार्यक्रम की आपल्याला कोणत्या वेळेस काय करायचं आहे आणि हे करत असताना आपल्याला सूक्ष्म घड निर्मिती या कालावधीत सर्वात महत्त्वाचा एक विषय असतो आणि ही सूक्ष्म घड निर्मिती होण्याकरिता आपल्याला या बागेत मी एक चित्र दाखवलं, खालचं गोल जो दाखवला आहे, कोणकोणते फॅक्टर्स त्याला चांगल्या उत्पादनात मदत करतात। त्या फॅक्टर्समध्ये कॅनोपी व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचं असेल, रूट आणि सॉइल मॅनेजमेंट मुळीचा
त्याला फ्लोअर मॅनेजमेंट म्हणतो आपण. फ्लोअर मॅनेजमेंट, कॅनॉपी मॅनेजमेंट 70% जवळपास त्याचा शेअर असेल. न्यूट्रिशन, इरिगेशन, संजीवकांचा वापर आणि रोग नियंत्रण, हे जे 70% कॅनॉपी आणि फ्लोअर मॅनेजमेंट याला जर आपण महत्त्व दिलं तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या फार सोप्या होतात. आणि ते काम आपण केलं. ते केल्यानंतर आपल्याला आवश्यक होतं चांगल्या उत्पादनाकरता की एक काडीची जाडी 8 ते 10 mm, त्याचं पेऱ्यातील अंतर निमुळत असेल, त्यावरती पानांचा जो वर्ग क्षेत्रफळ आहे, पानाचं क्षेत्रफळ नियंत्रणित असेल किंवा मला जेवढं क्षेत्रफळ पाहिजे तेवढं क्षेत्रफळ असेल आणि ते क्षेत्रफळ जवळपास 160 ते 170 वर्ग सेंटीमीटर आपण म्हणतो. माझा जो हात आहे या हाताचा एवढं पान त्यावेळेस असेल. पानांची तेवढी एका काडीवर 16, 17, 18 पानं पाहिजे आपल्याला. 18-20 पानापर्यंत आपण जातो. आता त्या परिस्थितीत आपल्याला बघतो आपण की हाय टेम्परेचर असते एप्रिल महिन्यात. मे महिन्याच्या सुरुवातीस व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेज, ज्याला शाकीय वाढ म्हणतो आपण, ही शाकीय वाढ होत असताना आपल्या बागेत तापमान जास्त असते. त्या तापमानात मुळीसुद्धा फार असं कार्य करत नाही किंवा त्यामध्ये मुळीच्या कक्षेत जे आणखी तापमान वाढलेलं असते त्या तापमानामुळे त्या याच्यामध्ये अन्नद्रव्य आणि जे काही सायटोकायनिन बेस्ड कंपाऊंड्स आहेत त्याचं त्या रूट्सच्या माध्यमातून ते वर जातं. त्यामुळे फारसा पानांचा आकार मिळत नाही. आता तुम्ही बघा, जेव्हा पाऊस सुरू झाला आणि पावसानंतर ज्या नवीन फुटी निघाल्या त्याचा आकार फार जास्त दिसत असेल आपल्याला, तो एक परिणाम त्याचा असतो. ते आपण काम केलं आणि याच्यानंतरच आपण कार्य सुरू ठेवतो. फुटींची विरळणी असेल, शेंडा पिंचिंग असेल, सबकेंड असेल, त्यानंतर एक शाकीय वाढीचा जो कालावधी झाला त्या कालावधीनंतर दुसरा एक कालावधी असतो की तो असतो याचा सूक्ष्म घड निर्मितीचा कालावधी, ज्या कालावधीमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं असते की अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापन त्यावेळी फार महत्त्वाची भूमिका करते. आपण पुढच्या याच्यात आपण याच्यावरती जसं बोलूच. पाणी व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन. अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सूक्ष्म घड निर्मितीला आवश्यक असलेले घटक, ज्या घटकांमुळे त्या याच्यामध्ये सायटोकायनिनचं प्रमाण वाढते. मी बऱ्याचदा आता एक मधातला जो फोटो दाखवतो आहे, हा फोटो एक दर्शवते की या वेलीची वाढ नियंत्रणात आहे. फिजिओलॉजिकल प्रोसेसेस, त्या वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली ज्या घडामोडी होतात त्या घडामोडीला जबाबदार जर असेल तर ती वेलीची वाढ. ज्या बागेत वेलीची वाढ नियंत्रणात आहे त्या बागेत आपण हे म्हणतो की त्या वेलीमध्ये सायटोकायनिन आणि जिब्रेलिन्सचं प्रमाण वाढलेलं आहे. सायटोकायनिन वाढलेलं आहे आणि जिब्रेलिन्स कमी झाला आहे. ही जर परिस्थिती ज्या बागेत आहे त्या बागेत सूक्ष्म घड निर्मितीला कोणतीही अडचण येत नाही. आणि ही सूक्ष्म घड निर्मिती त्या बागेत होते ज्या बागेत सायटोकायनिन आपण वाढवलं आहे. ते वाढतं कधी वातावरण चांगलं आहे. ते वाढतं कधी पाण्यावर आपण नियंत्रण ठेवलं आहे. ते वाढतं कधी आपण आवश्यक असलेलं संजीवक, आवश्यक असलेले खते या गोष्टीचा ज्यावेळेस आपण वापर करतो त्यावेळी आपल्याला ह्या गोष्टी सहज शक्य होतात. परंतु आणि त्याच्यासोबत हे मिळण्याकरिता आपल्याला जर आवश्यक असेल तर ज्याला आपण फ्लोअर मॅनेजमेंट म्हणतो, तो फ्लोअर मॅनेजमेंट, मुळीचा विकास आणि ही मुळी ज्याला आपण कार्यक्षम अशी पांढरी मुळी म्हणतो, ही मुळी जसजशी वेल वाढते वर तसतशी ते खाली वाढते. जसजशी मुळी खाली प्रसार होते तसतसं ते खालच्या माध्यमातून खालच्या जमिनीच्या थरातून अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेते. किंवा आपण ही जे पांढरी मुळी एका ठराविक 25 ते 30 सेंटीमीटरच्या अंतरावर त्या भागामध्ये आपण तयार करतो, ज्याला आपण बोध म्हणतो. 6 इंच 7 इंचाचा जो बोध असतो त्या बोधामध्ये आपण ही पांढरी मुळी तयार करतो आणि त्याच ठिकाणी आपण ड्रिपच्या माध्यमातून औषध देतो, आपण जमिनीच्या माध्यमातून आपण जमिनीतून औषध देतो आणि ती मुळी
त्यामधून पुन्हा आणखी काही अन्नद्रव्य ते हे करते, सायटोकायनिन बेस्ड अन्नद्रव्य याच्यात संजीवक उत्पत्ती करते आणि हे असं चालेल. तर ही जी मुळी या भागात चालते, तर ही मुळी एक महत्त्वाची दुवा असते आणि याच मुळीला आपण व्हाईट रूट्स म्हणतो, कार्यक्षम अशी पांढरी मुळी, जी मुळी तयार करण्याकरिता आपण आपल्या बागेत स्ट्रगल करतो, भांडत असतो. त्या जमिनीशी आपण प्रत्येक वेळी पाहत राहतो, खोरून पाहतो, आपण मुळीत हात टाकून पाहतो बोधामध्ये की आज मुळीची परिस्थिती काय आहे, पांढरी मुळी तयार झाली की नाही झाली. जिथे आपण पाणी देतो त्या पाणी ज्या ठिकाणी पडतं तो गोल आहे, त्याच्या पुढे आपण 10 सेंटीमीटर पुन्हा आपण खोदून बघतो आपण की मुळी तिथे चाल घेते की नाही. तर ह्या ज्या मुळी आहेत, हे मुळी पाणी आणि अन्नद्रव्यावर उचलून घेईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हार्मोन्स, आपण जे म्हणलं की हार्मोन्स, मेन हार्मोन्स कोणता आहे याच्यामध्ये, सायटोकायनिन, जे आपण म्हणलं की वाढ नियंत्रणात असेल आणि ही नियंत्रित वाढ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सायटोकायनिनची उत्पत्ती झालेली आहे आणि ती उत्पत्ती मुळी जास्त प्रमाणात तयार करते. म्हणूनच हे फ्लोअर मॅनेजमेंट जे आहे, म्हणूनच ही जे पांढरी मुळी आहे, या मुळीचं कार्य फार महत्त्वाचं असते. वरची वाढ नियंत्रणात ठेवणे, सायटोकायनिन्स जे आहे ते वरती पोहोचवण्याकरता. हे जे अन्नद्रव्य आहे, झायलम जे व्हेसल असते आतमधली, त्या व्हेसलच्या द्वारे ते पाणी आणि अन्नद्रव्य पोहोचवते, तर इतर भागात त्याचा पुरवठासुद्धा करतो. आणि जमिनीत, मुळीतून जमिनीत होत असलेले पाणी आणि अन्नद्रव्याचे वहन हे टाळते सुद्धा. म्हणजे एक्सेस जर होत असेल तर ते होऊ देत नाही आणि ते जे जुनी मुळी असेल ती जुनी मुळी तेवढं थांबून ठेवते. म्हणून फक्त पांढरी मुळीच महत्त्वाची आहे असं नाही, तर आपल्याला जुनी मुळीसुद्धा तयार ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आपल्या बागेत आपण हे बघतो की वेगवेगळ्या वाढीच्या अवस्था आपल्याला दिसून येतील. खरड छाटणी झाली, नवीन फुटी निघाल्या, सबकेन केलं, सबकेन केल्यानंतर शेंडा बगल फुटी वाढले, बगल फुटी वाढून ते फुटी नियंत्रणात आहेत, तेव्हा त्या फुटींचा परत आपण शेंडा मारून वाढ व्यवस्थितरित्या चालली, सूक्ष्म घड निर्मिती झाली, काडी परिपक्व झाली आणि या परिपक्व काडीमधून आपण बघतो की चांगल्या तऱ्हेचा सूक्ष्म घड, डोळ्याची निर्मिती त्यामध्ये चांगली झाली आणि सूक्ष्मदर्शकाखाली जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला ही परिस्थिती दिसते, ज्याला आपण म्हणतो चांगल्या प्रतीचा द्राक्ष घड आज माझ्या बागेमध्ये आहे, तयार झालेला आहे. ह्या वेगवेगळ्या अवस्था आपण बघतो. या अवस्थेतून आपण गेलो, जात होतो, परंतु काही परिस्थितीत मी आता गेल्या मागच्या 1 तारखेला तुमच्या पळशी वगैरेच्या भागामध्ये आलो, पाहून गेलो, बागांना भेटी दिल्या आणि काही ठिकाणी अशी बिकट परिस्थिती बघितली. ही परिस्थिती आजच्या घडीला बऱ्याच ठिकाणी दिसते. अचानक पाऊस झाला. ज्या परिस्थितीत आपल्याला पाऊस पाहिजे होता, त्या परिस्थितीत, ज्या कालावधीत आपल्याला पाऊस पाहिजे होता, त्या कालावधीत पाऊस नाही झाला. आणि जेव्हा नको होता पाऊस, त्यावेळेस हा अचानक आलेला पाऊस, अवकाळी पाऊस ज्याला म्हणतो आपण, हा अवकाळी पाऊस हा कार माजून बऱ्याचशा बागेत ही अशी परिस्थिती निर्माण झाली. कॅनोपी मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी याच्यातून आपण बोलू. आपण सुरुवातीला म्हणलं, बऱ्याचदा मी गेल्या 15-20 वर्ष 25 वर्षापासून सांगतोय की पानाचं क्षेत्रफळ एवढं पाहिजे, पानाची काडीची व पाण्याची संख्या एवढी पाहिजे. त्याच्याकरिता बऱ्याचदा मी शेतकऱ्यांच्या शेतात सुद्धा काही ऑब्झर्वेशन ट्रायल्स घेतल्या. तुमच्या मांजरी फार्मवरती जेव्हा आमचं जागा नव्हती, आमचं पीक नव्हतं, आमच्याकडे बागा नव्हत्या, तेव्हा तिथे सुद्धा द्राक्षाच्यावर काही ट्रायल्स घेतल्या. आणि जशा बागायतदारांच्या समस्या येत गेल्या, जसे बागायतदारांचे प्रश्न उभे राहत गेले, तशा छोट्या मोठ्या ट्रायल्स आम्ही घेऊन पुढे तुमच्यापर्यंत आलो. आणि तेव्हाच तुम्ही म्हणतो की साधारणतः पानाचं क्षेत्रफळ एवढं पाहिजे का, काडीवर इतके पानं पाहिजे. आता माझ्या बागेत ही परिस्थिती निर्माण झाली. पानं फाटले, अवकाळी पावसानं पानं फाटले असेल, गारपीट झाला त्याच्यानं पाऊस फाटला असेल, पानं फाटले असतील. आता पानं फाटले म्हणजे झालं काय? पानं फाटले म्हणजे त्या घडाचा विकास होण्याकरिता आवश्यक असलेलं पानाचं क्षेत्रफळ कमी झालं.
हे आवश्यक असलेलं क्षेत्रफळ किती कमी झालं ती आपल्या बागेतली परिस्थिती सांगेल. प्रत्येकाच्या बागेत वेगवेगळी परिस्थिती असेल. काही ठिकाणी 10% पानं फाटले असतील, काही ठिकाणी फुटी मोडल्या असतील, तुटल्या असतील, काही ठिकाणी 20% 30% पानं चिरले असतील, फाटले असतील. तेवढं पानाचं जर क्षेत्रफळ कमी झालं असेल तर पुढील काळात काडीची परिपक्वता होण्याकरिता त्या काडीमध्ये आपण म्हणतो लिग्निन फॉर्मेशन होतं, जो त्यामध्ये पित्त तयार होतो. ब्राऊन कलरचा जो पदार्थ आहे तो पदार्थ तयार होतो, जो पित्त तयार होतो तो पित्त म्हणजे आम्ही म्हणतो आमच्या शास्त्रीय भाषेत लिग्निन फॉर्मेशन. हे लिग्निन फॉर्मेशन ज्यावेळेस होते त्यावेळी काडी परिपक्व होते आणि ज्यावेळी काडी परिपक्व होते त्यावेळी बागेत त्या काडीमध्ये जो घड आहे तो फक्त तयार झालेला नसेल तर तो व्यवस्थितरित्या मजबूत झालेला असेल. ज्या बागेत हिरवी काडी आहे, ज्या बागेत तो पित्त हिरव्या कलरचा पांढऱ्या कलरचा असेल त्या बागेत काडीवर घड तर निघेल, छाटल्यानंतर घड तर निघेलच, पण तो घड गोळी घडात रूपांतर होईल, बाळीत त्याचं रूपांतर होईल, अशा प्रकारचं किंवा छोटासा घड असेल. त्याला कारण की त्या काडीमध्ये जे स्टोरेज पाहिजे होतं ते स्टोरेज त्या ठिकाणी मिळालं नाही आणि ते स्टोरेज मिळालं नसल्यामुळे त्याच्यामध्ये त्या घडाची वाढ झाली नाही आणि त्या काडीमध्ये लिग्निन तयार झालं नाही, काडी परिपक्व झालेली नाही. ही अशी परिस्थिती असेल तेव्हा पानांची गरज तितकीच महत्त्वाची आहे. ही गरज पूर्ण करण्याकरता आपल्या बागेत 16-17 पानं जर पाहिजे असतील तर 16-17 पानापैकी जर समजा 2-3 पानं जर समजा खराब झाले असतील, पूर्ण क्षेत्रफळाचा विचार केला फाटलेल्या पानांचा, 3 पानांचं क्षेत्रफळ जर कमी झालं असेल तर 3 पानं वाढवू द्या. आता परिस्थिती अशी आहे की आपल्या भागात पाऊस झाला, सतत पाऊस आहे आणि या पावसामध्ये पानाचं नवीन निघालेल्या फुटींचं पानाचं क्षेत्रफळ जास्त दिसेल. पानं मोठे दिसतील, आता पानं बारीक नसतात. पेरा वाढेल, पानाचा आकार पण वाढेल. त्यावेळेस 3 पानाच्या बदल्यात 2च पानं ठेवूया. परिस्थितीचा विचार करून आपल्याला ते पानांची संख्या निर्धारित करावं लागेल, पानाची संख्या वाढवावं लागेल किंवा पानात किती पाहिजे ते आपल्याला तो निर्णय घ्यावा लागेल. दुसरी एक परिस्थिती झाली की या भागात काही ठिकाणी गारपीट झालं, काड्या मोडल्यात, काड्यावर जखमा झाल्या. इव्हन मी त्याच्यानंतर मला वाटतं 15 तारखेला वडूज भागात आलो. सातारा जिल्ह्यात तिथे आणखी बेकार परिस्थिती, गारपीट झालं. या भागात इकडे पळशीकडे आणखी त्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती होती की त्यांना छाटणी घ्यावी लागली. छाटणी घेण्याकरता वेळ होता म्हणून छाटणी घेता आली, पण आज जर समजा गारपीट झालं असेल तर यावेळी जखम कितीही झाली असेल तरी छाटणी घेणं आपल्याला महागात पडेल. कारण आता सपक्यांच्या पुढे बागा आल्यात. आता जर मी त्याला जखम झाली असेल आणि मी छाटणी घेतली, पुन्हा बॅक केलं तर ते फुटेल कधी, वाढेल कधी आणि पुढच्या महिन्यात आणखी 8 दिवसात मान्सून परत 8 ते 10 दिवसाआधीच महाराष्ट्रात पोहोचणार आहे. हे हवामान खात्याचं बातमी आहे, टी व्हीवरती आपण बघतो. या परिस्थितीमध्ये काय होईल की काडीवर जो आवश्यक असलेला सूर्यप्रकाश तो मिळणारच नाही, ते काडीची परिपक्वता होणारच नाही. म्हणून आपल्याला यावेळी जर जखमा झाल्याही असतील, काडीवर कितीही जखमा झाल्या असतील, काडी कितीही खराब झाली असेल, हे अशा जखमा झाल्या असतील, आता पर्याय नाही. आता आपल्याला थांबलं पाहिजे त्या ठिकाणी. त्यावरती ज्या काही उपाययोजना असतील त्या उपाययोजना करून आपल्याला पुढे चालायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण काही केलं, हे पळशी भागातलंच सांगतोय. हे काही ठिकाणी छाटणी घेतली, तळातून छाटणी घेतली, एक डोळ्यावर जिथं जखम होती, खूप जखम ज्या ठिकाणी मोठी जखम आहे त्या ठिकाणी आपल्याला छाटणी घेता येईल. खाली थोडीफार जखम आहे तर 8 दिवसानंतर जर आपण बघितलं ना, थोडीफार जखम ज्या काडीवरती आहे 8 दिवसानंतर वातावरण जर समजा चांगलं असलं, म्हणजे आता जसं वातावरण आहे तसंच वातावरण 8 दिवस जर सतत राहिलं तर 8 दिवसानंतर अशी छोटी मोठी जखम आहे ते दिसणारी नाही, भरून निघेल, जाणवणार पण नाही. ते झायलम जो आहे त्याची आतमधली जे नळी आहे ना, पेशी, तिथपर्यंत जखम जर झाली असेल तर मग मात्र त्या ठिकाणी बागेत अडचणी येतील. काडी काय होतं की अन्नद्रव्याचा प्रवाह आहे, तो अन्नद्रव्याचा प्रवाह जाणारच नाही, होणारच नाही. ते बेंड झालं असेल
तिथून जर असं बेंड झालं असेल ते, तर पुढे प्रवाह जर झाला गेला नाही, अन्नद्रव्य गेलं नाही, पाणी जाईल त्याच्यातून. काही पेशी अशा असतात, आजूबाजूच्या पेशी असतात, तिथनं पाण्याचा पुरवठा होतो, अन्नद्रव्याचा पुरवठा पूर्ण होत नाही आणि त्या काडीच्या वाढीकरिता जो पुरवठा पाहिजे आहे तो पुरवठा खंडित होतो आणि मग ते काडी तिथूनच मोडते आणि पुढे आपल्याला ती काडी कोणत्याही कामाची नसेल. जितक्या काड्या अशा जास्त आहेत त्याला वेट अँड वॉच, त्याला त्याची जखम भरून घेण्याकरता काही उपाययोजना असेल आपल्याकडे, त्या उपाययोजना आपल्याला करता येईल. तर अशा परिस्थितीमध्ये हे ज्या ठिकाणी जखमा झाल्यात, सुरुवातीला पहिलीच गोष्ट म्हणजे जर समजा सपकेनच्या पुढे 4 पानं 6 पानं 8 पानं झाले, तयार झाली सपकेन, त्या ठिकाणी एखादा आपल्याला पहिले बोर्डची फवारणी असेल, अर्धा टक्क्याने पानं जुनी झाली असेल तर, किंवा पानं नवीन आहे, शाकीय वाढीचा कालावधी आहे, सपकेनच्या जवळपासचीच आहे, बुरशीनाशक जे आहे कॉपरयुक्त, कॉपर बेस्ड जे काही फंजीसाईड आहे त्याचा वापर आपल्याला करता येईल. जेव्हा पाऊस येतो तेव्हा तापमान कमी झालं, पाऊस जास्त झाला, जमिनीमध्ये मॉइश्चर जर झाला, तेव्हा काय होतं की दोन बोधामध्ये किंवा 2 ओळीमध्ये जे अंतर आहे त्या अंतरामध्ये तिथे सुद्धा तिथली मुळी ॲक्टिवेट होते. पाऊस जर झाला असेल तर त्या बोधातून जे काय अन्नद्रव्य ते लिचिंग झालं असेल, आतमधल्या त्या 2 ओळीमध्ये जे 5 फूट 4 फूट अंतर आहे त्या अंतरावरती आपल्याला तिथे पाणी साचलं, ते पाणी आतपर्यंत गेलं आणि तिथे जे मुळी, जे जुनी मुळी होती ती ॲक्टिवेट होते आणि ती ॲक्टिवेट होऊन पांढरी मुळी तिथे परत तयार करते. आता अशा वेळेस काय होते की अशा वेळेस बोधातून तर अन्नद्रव्य चाललं, बोध मोकळं झालं आहे, पाणी उतरलं बोधातून, बोध मोकळं आहे, तिथे व्हाईट रूट्स तयार झाले, पण या ज्या 2 ओळीच्या मधात ज्या मुळे आहेत त्या मुळे सुद्धा ॲक्टिवेट होतात आणि तिथे पांढरी मुळी तयार होते. ही पांढरी मुळीचा व्यास जेवढा आहे त्याचा एरिया जितका जास्त झाला की इनटेक झालं, वाढलं, आणि मग हा जो प्रेशर आहे ज्याला टर्गर प्रेशर म्हणतो तो भपका उडतो तो, आणि तोच भपका याचा अन्नद्रव्य असेल, पाणी असेल, संजीवक आपण जे म्हणलं की संजीवकांची उत्पत्ती करते, हे जे वरती वापट होते सायटोकायनिन असेल किंवा जिब्रेलिनचं, यावेळेस जेव्हा असं पाणी येतं त्यावेळेस सायटोकायनिनचं प्रमाण त्यावेळेस कमी होते. रूट्स जे आहे ते रूट्स सायटोकायनिन कमी तयार करतं. दुसरी गोष्ट की एक डोळा जो आहे काडीवरचा डोळा हा वीक सिंक म्हणतो होतो, अशक्त असा सिंक आहे आपला. सिंक म्हणजे काय म्हणतो आपण आतापर्यंत आपण जे चर्चा केली सिंकची, ती सिंक म्हणजे विकसित घड, विकास होत असलेला घड, जो आपल्याला महत्त्वाचं काम करतो, आपल्याला महत्त्वाचा फायदा करून देतो, तो घड म्हणजे सिंक म्हणतो आपण. यावेळी सूक्ष्म घड निर्मितीच्या कालावधीत हा जो डोळा आहे हा एक सिंक म्हणून काम करतो. जेव्हा असा इकडनं अन्नद्रव्य बढतो तर हा जो सिंक आहे हा कार्बोहायड्रेट जे कर्बोदक आहे हे कर्बोदकाला फार अशक्त असं त्याची अफिनिटी आहे, त्याची अफिनिटी हे नाही, जवळीकता आहे त्याची तेवढी नाही आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की त्या डोळ्यामधून पूर्ण बाहेरचं अशा औषध अन्नद्रव्य ओढून ते फुटीकडे जातं, त्यावेळेस ते फुटीकडे जाते आणि मग जिब्रेलिनचं प्रमाण वाढते आणि हे वाढत्या जिब्रेलिनचं प्रमाण आपल्याला 2 पेऱ्यातील अंतर वाढेल दिसेल, फुटीची वाढ शेंडादोमात वाढताना दिसेल. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की वाढ नियंत्रणात ठेवण्याकरता नत्राचा वापर पूर्णपणे बंद करावा काही दिवसाकरता. शाकीय वाढीचा जो कालावधी असेल त्या कालावधीची गोष्ट सांगतोय, आणि याच कालावधीमध्ये वाढ काही प्रमाणात नियंत्रणात ठेवण्याकरिता आपल्याला पाण्यावर नियंत्रण ठेवणं आपल्या हातात नाही आहे, कारण वरून पाणी सांडून राहिलं, पाणी पडून राहिलं, वरून पाऊस पडून राहिला, मॉइश्चर जमिनीत झाला, 80% वर आर्द्रता ज्या ठिकाणी बागेत वाढली आहे त्या बागेत तुम्ही 8 दिवसापर्यंत तुम्ही कितीही काही केलं तरी त्या परिस्थिती आपल्या नियंत्रणात नाही. आपल्या हातात परिस्थिती आहे की थोडंफार त्या वरून मारा करायचा आहे जेणेकरून खाली जास्त जाणार नाही, खालचा दाब आहे तो कमी करायचा आहे, आणि तो दाब कमी करण्याकरता जेव्हा व्हाईट रूट्स तयार झालेले आहेत, हे व्हाईट रूट्स आहे ॲब्झॉर्प्शनला फार इफिशियंट असतात, कार्यक्षम असतात. याची कार्यक्षमता जितकी आहे तितकं त्याला पेलवायचं आहे पालाशचा वापर करून, तितकं त्याला पेलवायचं आहे आपल्याला स्फुरदचा वापर करून. ह्या 2 गोष्टीचा वापर आपल्याला तिथे करायचा आहे, आणि त्याच्या सोबत मग आपल्याला आहे संजीवकांचा वापर येतो तिथेच. संजीवकामध्ये यावेळेस आपल्याला वाढ नियंत्रणात ठेवायची आपण म्हणतो, तर ही वाढ नियंत्रणात ठेवण्याकरता आपल्याकडे काय आहे, वाढ विरोधक आहे CCC, लिओसिन, ह्याचा वापर आपल्याला सुरुवातीच्या काळात करता येईल. द्राक्ष संशोधन केंद्र हा नाही आहे,
याच्या आधी ज्या आपल्या 2010-11 ज्या काही अडचणी आल्या होत्या एक्सपोर्टच्या, त्याच्यानंतर 2019च्या नंतर 19, 20, 21, 22 ह्या 2-3 वर्षामध्ये 2 वर्षाच्या सलग ट्रायल घेतल्या, मल्टी लोकेशन ट्रायल्स घेऊन लिओसिनचा जो काही अभ्यास करायचा तो अभ्यास करून रिपोर्ट देऊन त्याला CIBRCच्या रजिस्ट्रेशन करता फाईल गेलेली आहे. ते तेवढा मला वाटते यावर्षी तरी ते व्हायला पाहिजे किंवा झालं असेल, मला फार पूर्ण कल्पना नाही, पण मी ट्रायल घेऊन मी त्या काळात मी करून घेतलं होतं हे मला माहीत आहे. तर ज्या ठिकाणी आता विषय येतो की लिओसिन कोणं वापरायचं, स्टेजवरून लिओसिन बोलणंही सोपं आहे. एकदा लिओसिनचा वापर सांगितलं एकदा आणि तोच अडकला, ज्याने सांगितलं त्याला तोच अडकला, कारण कंटेनर वापस आले म्हणून तो अडकला. जेव्हापर्यंत चांगलं तेव्हापर्यंत चांगलं चालते, असंच होतं ते. तर गोष्ट एक की आपल्याकडे बागेचा उद्देश कोणता आहे, एक्सपोर्ट असेल काळजीपूर्वक लिओसिन वापरणे, जे शिफारस केला आहे तेवढाच लिओसिनचा वापर करणे. आपल्याकडे दुसरं आहे लोकल मार्केटला लिओसिनचा रेसिड्यूचा एवढा विषय येत नाही, बेदाण्यात रेसिड्यूचा एवढा विषय येत नाही अजूनपर्यंत, तरी आपण याच्यात आलो नाही. पण लिओसिन तरी शक्य होत असल्यास 1 किंवा 2 फवारणी फक्त, आणि तेही कमीत कमी मात्रा, यापेक्षा जास्त नको, तेवढं रेकमेंडेड आहे. फळ छाटणीनंतर 1 फक्त डोस असेल तो पोंगा अवस्थेत पाहून घ्या. अनेक्षर 5 जे आहे, अनेक्षर 5चा वापर करून आपण पुढे चालू शकतो, पण शक्य तितक्या लवकर प्रमाणात कमीत कमी वापर कसा करता येईल याची काळजी घेणं आपल्याला गरजेचं असेल. जिथे जखम झाली होती काडीवरती त्या ठिकाणी जर समजा वेळ असेल आपल्या हातात, जे म्हणलं ना की छाटणी घेतली, 4 पानं 5 पानं झाले, सपक्यांची वेळ आली होती, तिथे जखम झाली, त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा खाली हे करता येईल, कट करून आपल्याला छाटणी घेता येईल. आता छाटणी झाली, खरड छाटणीच्या कालावधीत मुख्य मुद्द्यावरती आपण आता येतो आहे. तो मुख्य मुद्दा आपला सूक्ष्म घड निर्मितीचा मुद्दा. सूक्ष्म घड निर्मितीच्या मुद्द्यामध्ये आपण आतापर्यंत हेच शिकलो आणि हेच करत गेलो की सुरुवातीच्या काळात पाणी आपण बागेत पुरेसं दिलं, बोध पूर्ण भिजेल असं दिलं. नत्राचा वापर आपण मे बी इन द फॉर्म ऑफ युरिया, अमोनियम सल्फेट किंवा आणखी 1261 असेल किंवा DAP आहे 1846, याचा वापर करून आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, शाकीय वाढ करून घेतली. आणि ही वाढ करून घेतल्यानंतर आपण पुन्हा दुसऱ्या अवस्थेमध्ये त्याची वाढ नियंत्रणात ठेवण्याकरता आपण खतांचा पुरेपूर वापर, जो नत्रयुक्त खताचा वापर आहे तो बंद केला असेल आपण, आणि नत्रयुक्त खताचा वापर बंद करून स्फुरद आणि परिस्थितीनुसार ग्रोथ कशी आहे त्यानुसार स्फुरद आणि पालाश या दोन्ही खतांचा वापर आपण करून त्यासोबत आपण संजीवकांचा वापर करतो. आणि संजीवकांमध्ये आपल्याकडे काय आहे यावेळेस, 6BA, युरासिल, त्यानंतर लिओसिन, त्यानंतर सायटोकायनिन युक्त घटक सांगतोय मी आता. हे म्हणजे सूक्ष्म घड निर्मितीला आवश्यक असलेले घटकांपैकी संजीवक हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि संजीवकांमध्ये खरड छाटणी नंतर सूक्ष्म घड निर्मितीकरिता फक्त म्हणजे आपल्याकडे उपलब्ध आहे ते आहे 6BA, युरेसिल, CCC आणि CPPU, ज्याचा वापर आपण करू शकतो. आता हा वापर कधी करतो आपण, सपकेन झाला, बगल फुटी निघाल्या, 3 ते 4 पानाची जी अवस्था असते जवळपास तो खरड छाटणीपासनं 40व्या दिवशी पहिली फवारणी येते. 40, 41, 42 अशा ह्याच्यातून तापमान कसं होतं बागेत, बाग कशी फुटली, कधी फुटली याच्यावर ते अवलंबून राहील. 1-2 दिवस मागे पुढे होते. पण जो आपण म्हणत होतो की 40 दिवस, 45 दिवस, 50 दिवस खरड छाटणीचा तो कालावधी आपण विसरलो, तो नंबर विसरलो आपण हा विसरतो हे करतो आहे. कारण त्यावेळेस ओन रूटच्या बागा होत्या, आता रूटस्टॉकवरची बाग आहे, बाग फुटायलाच आता 22 दिवस घेते. म्हणून सपकेन झाली की सपकेनच्या नंतर जी बगलफूट निघते ती बगलफूट 3-4 पानाची झाली की 3-4 पानाच्या अवस्थेत पहिली फवारणी 6BAची आपण घेतो. आणि 6BAची फवारणी त्यानंतर आपण दुसरी फवारणी त्याच्या 4 ते 5 दिवसानंतर युरासिलची फवारणी घेतो. पुन्हा 4 ते 5 दिवसानंतर आपण 6BAची फवारणी घेतो. आणि आपला खतांचा वापर आपला फवारणीच्या माध्यमातून असेल किंवा जमिनीतून ड्रिपच्या माध्यमातून असेल तो हा सुरूच असतो.
आता हा वापर हा या स्टेजेस आहे. पहिला फोटो दाखवते की 3 ते 4 पानाची अवस्था सपकेनच्या नंतर. दुसरा फोटो सांगतोय की सपकेन नंतर 6 ते 7 पानं, ज्याला आपण म्हणतो की दुसरी एक युरेसिलची फवारणी. आणि तिसरा चौथा फोटो दाखवतो आहे की सरळ काडी आपण ठेवलेली आहे, त्या सरळ काडीच्या परिस्थितीत आपण जिथं बागेत सरळ काडी आहे, सपकेन केलंच नाही, त्या ठिकाणी 11-12 पानावरती जिथं आपण शेंडा मारायची अवस्था आहे तिथं पहिली फवारणी त्याची. ह्या वेगवेगळ्या परिस्थितीतून आपण जाऊन चांगल्या तऱ्हेचं आपल्याला सूक्ष्म घड निर्मिती होतं. आता सूक्ष्म घड निर्मिती आपली परिस्थिती आपल्या भागात सांगली जिल्ह्याचा, आपण सांगलीचा विचार करतो आपण आणि पाहतो ही परिस्थिती, या परिस्थितीचा सामना आपल्याला करावा लागला. बऱ्याचशा बागेत ज्या याच्यात बागेत अवस्था होत्या त्या बागेत ही परिस्थिती निर्माण झाली. आणि या परिस्थितीमुळे काय झालं, मुळीच्या कक्षेत जे पाणी साचलं आहे ते पाणी, ते म्हणतो बोधातून पाणी वाहून गेलं, बोधातून अन्नद्रव्य वाहून गेले, ते आले 2 ओळीच्या मधात. बोधातून पाणी वाहून गेल्यानंतर ते पूर्ण झालं. साल्ट असेल बोधामध्ये, क्षार असेल, तो क्षाराचं वहन झालं, कारण पाऊसच इतका झाला की बोधात पाणी थांबलंच नाही. जर बोधात पाणी थांबलं नाही, त्याचं जर लिचिंग झालं असेल तर न्यूट्रिएंट सुद्धा लीच झाले. त्यामध्ये साल्ट जो क्षार जो होता तो क्षार सुद्धा लीच आउट झाला आणि तो मधातल्या वेळीमध्ये आला. त्यामध्ये 2 याच्यामध्ये जे काही होतं पाणी, माती होती, त्या मातीमध्ये ते पाणी आतपर्यंत गेलं, अन्नद्रव्य सुद्धा आतपर्यंत गेलं आणि तिथे जे जुनी मुळी होती त्या मुळीवरती नवीन मुळी, पांढरी मुळी तयार झाली. आणि मगाशी आपण म्हणलं की रूट्स आहे ना, हार्मोन्स तयार करते, हार्मोन्सची निर्मिती करते आणि ते शेंड्याकडे पोहोचवते. हे जे हार्मोन्स तयार होतात ते हार्मोन्स त्या मुळीद्वारे शेंड्याकडे पोहोचवते. आणि हे पोहोचवता जेव्हा आपण म्हणलं की जिब्रेलिनचं जे प्रमाण आहे ते जिब्रेलिनचं प्रमाण त्या वेलीत जास्त होते आणि म्हणूनच त्याचा जो जोम आहे तो जोम जास्त दिसतोय. यावेळेस तेच आहे महत्वाचं की मॉइश्चर आणि घड निर्मिती, मॉइश्चर आणि व्हिगर जो वाढ आहे त्याचं डायरेक्ट रिलेशन आहे सूक्ष्म घड निर्मितीवर. व्हिगर ज्या बागेत जास्त असेल, ज्या बागेत जोम जास्त दिसेल त्या बागेत सूक्ष्म घड निर्मिती कमी प्रमाणात होते. आपल्याला तशीही आपल्या बागेत आपण म्हणतो ना की 100-150 घडं तसेही येतात. आपल्याला 30-40 घडं पाहिजे किंवा 60 घडं पाहिजे, तेवढे घडं तर ठेवतो आपण, आपल्याला घडं काढायची वेळ येते. पण ह्या अशा बिकट परिस्थितीमध्ये जेवढे पाहिजे तेवढेही येत नाही. ती या परिस्थितीमुळे ते परिस्थिती आहे की जिब्रेलिनचं प्रमाण जास्त वाढलं, शेंडा वाढते, शेंडा वाढता वाढता त्यामध्ये बगलफुटी सुद्धा वाढताना जास्त दिसतील तुम्हाला. बगलफुटी सुद्धा तितक्याच प्रमाणात वाढतात आणि त्याच्यामुळे होतं एक की कॅनॉपी दाट होऊन तिथे बगलफुटी वाढल्या. पावसात आहे, पाऊस आहे, पावसात जाता येत नाही. आपण म्हणतो वाढलं काढलं तर जखम होईल, आणखी काय होईल, बागेत घुसता येत नाही. हे वाढत वाढत 2 पानाचे 4 पानं होतात, 4 पानाचे 6 पानं झाले आणि 6-6 पानं एका डोळ्यावरती जर घेतले आपण किंवा 3-3 पानं जरी ह्या काडीवरती बघितले तसे जरी आपल्याला दिसले आणि तयार झाले पानं, तर त्या पानांची जे गर्दी होईल त्या गर्दीमुळे जो आवश्यक असलेला सूर्यप्रकाश जो म्हणतो आपण, सूर्यप्रकाश आपण पुढे बोलू, तो सूर्यप्रकाश त्या काडीवर जरी डोळ्यावर जर पडला नसेल त्या डोळ्यावर, तर मग आपल्याला अडचणी येतात आणि मग आपण म्हणतो की आता आपण अडचणीत सापडलो. आणि हीच परिस्थिती अशी आहे की या अडचणीमध्ये आपण सापडतो. शेंडावाढ इतकी जोरात होतं, इतकी जोरात चालते की त्यानंतर मग होतं की दमाट वातावरण झालं आणि त्या आतमधल्या कॅनॉपीमध्ये आपल्याला घुसता येत नाही. मग रोगांचा प्रादुर्भाव, महत्त्वाचं म्हणजे जेव्हा असं पानं जुने झाले असेल, ढगाळी वातावरण असेल, अशा परिस्थितीत त्या ठिकाणी भुरी रोगाचा प्रादुर्भाव होईल, कोवळ्या फुटी जर असतील तर डावणीचा प्रादुर्भाव होईल आणि मग पानगळ होते. पानगळ होऊन तिथे मग त्या ठिकाणी काडीची परिपक्वता होणार नाही. काडी परिपक्व झाली नसेल तर त्यामधून जो घड आहे तो घड जो निघतो तो एकतर बाळी घड निघतो, ज्याचं त्या बाळीमध्ये रूपांतर झालेलं असेल, अशा प्रकारचा घड तिथे निघतो. पूर्ण जे काही मेहनत घेतली असेल आपण, ते मेहनत पूर्ण पाण्यात जाते. त्याच्याकरता आपल्याला नियोजन आपल्या बागेत हे अशा प्रकारचं पाहिजे. आता पाऊस झाला, पाऊस झाल्यानंतर तुम्ही ड्रिपनं पाणी म्हणा सुरू केला किंवा कोणी सांगितलं की ड्रिप सुरू करायचं आहे, 15 मिनटं ड्रिप ठेवा, फक्त 10 मिनटं खतं जाण्यापुरतं ड्रिप ठेवा, नाही. यावेळी पाणी जमिनीमध्ये जोपर्यंत वापसा येत नाही तोपर्यंत खतांचा वापर बिलकुल करू नये. त्याच्या व्यतिरिक्त जसं जसं वातावरण मिळते आपल्याला, कोरडं वातावरण मिळते, जशी जशी संधी मिळते आपल्याला, तसं तसं अन्नद्रव्याचा वापर आपल्याला फवारणीच्या माध्यमातून करता येईल. आता अन्नद्रव्य यामध्ये काय पाहिजे आपल्याला,
अन्नद्रव्य याकरिता हे पाहिजे की सूक्ष्म घड निर्मिती होण्याकरिता, आपण म्हणलं ना सूक्ष्म घड निर्मिती होण्याकरिता आपल्याला स्फुरद पाहिजे, वाढ नियंत्रणात ठेवण्याकरता आपल्याला पालाश पाहिजे. म्हणजे स्फुरद आणि पालाशयुक्त ज्या काही ग्रेड्स आहे, मी 2-3 ग्रेड्स दिल्या याच्यात, 052 34 09 46 040 37 आहे, किंवा इतर बाजारात मध्ये स्फुरद आणि पालाशयुक्त ज्या काही ग्रेड्स असतील त्याचा वापर आपल्याला करता येईल. त्याचा वापर मग आता फवारणीतून किती करायचा, पानांची परिस्थिती कशी आहे, पानाचा साईज कसा आहे, पानाचं वय किती आहे, त्याच्यावरून ठरवूया. असं नाही की घेतलं आणि 4 ग्राम 5 ग्राम दरला ठोकलं. हे बरेचसे बागायतदार करतात. या परिस्थितीमध्ये जर समजा सपकेन झालं आहे नुकतंच, तिथे 2 ते 2.5 ग्रामच्या वर डोस नको आहे. 2.5ही जास्त झाला, 2 ग्राम, 1.5 ते 2 ग्राम जरी आपण घेतलं सॉल्युबल फर्टिलायझर्स आणि त्याची फवारणी केली, त्याचे परिणाम आपल्याला चांगले मिळतील. 5 ग्रामचा डोस घेतल्यापेक्षा 1.5 ते 2 ग्रामचे 2 डोसच्या व्यतिरिक्त बदल्यात 3 ते 4 आपण फवारणी करूया. या पहिल्या फवारणीत पूर्ण शोषून घेतल्या गेलं नसेल, 80% शोषून घेतल्या गेलं. दुसऱ्या फवारणीत होऊ शकते 60%च फवारणी शोषून घेतल्या गेलं औषध. तिसऱ्या फवारणीत होऊ शकतं 50 झाला. एव्हरेज आपला 70 ते 80% शोषून घेतल्याची ते कॅपॅसिटी होईल आणि तेवढं होईल. म्हणून डोस खूप वापरून आपण खूप हासिल करतो. एका वेळेस आपण 10 ग्रामचं जर समजा 0050ची फवारणी जर केली असेल तर पानं तिथं का लगेच कडक झाले असतील, लगेच वाढ थांबली असेल असं नाही. त्याचे विपरीत परिणाम सुद्धा होतात. वरती स्कॉर्चिंग येते, पुढे आपण चर्चा करूया. पण कमी डोस घेऊन आपण पुढे गेलो तर तो एक फायदा होईल आपल्याला या खतांचा. बगलफुटी ज्या होत्या आपल्या बागेत, त्या बगलफुटी ज्या आहेत त्या बगलफुटी काढून टाकणं गरजेचं असेल. बगलफुटी जितक्या लवकर काढल्या आपण तितका आपल्याला फायदा होईल. सूर्यप्रकाश जो काही आहे तो सूर्यप्रकाश मिळण्याकरता. आता बगलफुटी समजा पानं जर मला गरज आहे सपकेनच्या पुढे 5-7 पानावरती आपण 5 पानावर थांबवतो. आपण पहिली आपण शेंडा मारतो 9 पानाच्या अवस्थेत 7 पानावरती. 7व्या पानानंतर तो बगलफूट निघते, ती 7 पानाची झाली की आपण 5 पानावर शेंडा मारतो. आता या परिस्थितीत जर माझ्या बाग आहे आणि या बागेत जर मी घुसू शकलो नाही 4 दिवस तर ते 7 पानाच्या बदल्यात ते 12 पानं झाले असतील, 10 पानं झाले असतील. अशा परिस्थितीत मग काय करतो आपण, हार्ड पिंचिंग करतो. मागे येऊन थांबवतो, त्याला 5 वरती थांबवायचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी 5 वरती जर थांबवलं तर हार्ड पिंचिंग होईल. हार्ड पिंचिंग जर झाली तर परत त्याला बगलफुटी फार आणखी जोमात निघतील, आणखी दाटी होईल, आणखी गर्दी होईल, डोळ्यावरती सूर्यप्रकाश मिळण्याची शक्यता कमी असेल. अशा परिस्थितीत काय करायचं आहे, टिकली मारूया फक्त. आपल्याला काय करायचं आहे यावेळेस, पानाची गरजच ठेवायची आहे. पानाची पूर्तता 16, 17, 18 पानं पाहिजे आपल्याला. तेवढे पानं जर समजा आजही मला 15, 12 पानं 13 पानं जर झाले असेल, होऊ दे ना, त्याला तिथेच टिकली मारू दे आपण. आणि मग आपण संजीवकांचा वापर, सूर्यप्रकाशाचं त्यावरती ठेवण, हे सगळं करून आपण काम करूया. तर शेंडा जास्त मारण्यापेक्षा टिकली जर मारली आपण तर त्याचे परिणाम आपल्याला चांगले मिळतील. त्यानंतर जे काही आपल्याला संजीवकांची फवारणी आहे, 3 ते 4 पानं बगलफुटीवर निघाले. आपण एक पहिली फवारणी 6 ते 10 6B आहे, 10 ppmची फवारणी करणार. 4 दिवसानंतर आपण 4 दिवस घ्या, 5 दिवसाचा आपण कालावधी म्हणतो, पण 3 ते 4 दिवस, कमीत कमी 3 ते 4 दिवस तो कालावधी पाहिजे. 4थ्या दिवशी आपण परत फवारणी घेतली आपण तर युरॅसिलची फवारणी असेल, त्याच्यानंतर पुन्हा आपण 6BAची फवारणी करतो सपकेन पूर्ण झालेल्या अशा परिस्थितीमध्ये. आणि मग जे आहे की स्फुरदची फवारणी, स्फुरद आणि पालाश परिस्थिती पाहून. आता होऊ शकते एखाद्या बागेत माळरान आहे, एखादी बाग माळरानात आहे, टेकडीवर आहे, तिथे हलकी जमीन आहे, तिथं पाणी साचलं नाही, पाण्याची परिस्थिती अशी आहे की बागेत पाणी, मला एवढा पाऊस झाला पण पाणी परत द्यावं लागते. अशा परिस्थितीमध्ये पोटॅश जो आहे तो पोटॅश कंट्रोलमध्ये पाहिजे. फक्त स्फुरदयुक्त खतांचा वापर त्या ठिकाणी पाहिजे, कारण की पोटॅश वरून दिलं, आणखी वाढ थांबली, पुढे पानांची संख्या जर पूर्ण झाली नाही तर मुश्किल होईल. तर हे बागेतली परिस्थिती पाहून आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आपण यावेळेस आता हे पाहिजे, आपण हे सांगितलं की हे पाहिजे आपल्याला, पण आपण नेमकं काय करतो, आपण ढगाळी वातावरण आलं की 6BA युरॅसिलची फवारणी, जसं ढगाळी वातावरण आलं तसं आपण विचार करतो आणि त्याला पूर्ण फवारण्याच्या मागं फवारण्या, एकाच्या मागे एक, 1, 2, 3, 4 असं
आपण फवारण्या घेतो संजीवकांच्या. संजीवकांची फवारणी घेतोच, फक्त तेवढंच नाही तर संजीवक मला माहीत आहे 6BA एक वेगळ्या नावानं उपलब्ध आहे, युरेसिल एका वेगळ्या नावानं उपलब्ध आहे, एक युरेसिल म्हणून आहे, 6BA म्हणून आहे. बाजारामध्ये 6BA दुसऱ्याही काही ब्रँडमध्ये टॉनिकच्या नावानं उपलब्ध आहे, युरेसिल टॉनिकच्या नावामध्ये सुद्धा आणखी काही उपलब्ध आहे. मग आपण काय करतो की मी हे जे तर मारलं, माझी गरज आणखी वाढते, माझी अपेक्षा जास्त वाढते, की मला भीती जास्त वाटते, कॉन्फिडन्स लेवल माझी कमी झालेली असते. ही कॉन्फिडन्स लेवल कमी झाल्यामुळे मी बाजारात आणखी जे काही उत्पादनं आहेत त्याचाही वापर करतो आणि याचा वापर काय होतं की त्याच्यामध्ये तेच राहते जे मी पहिले मारून चुकलो 6BAच्या नावानं, त्याच्यामध्ये तेच राहते जे मी आधी मारून चुकलो युरेसिलच्या नावाने. आणि हे याचं डोस जर जास्त झाले तर मग पुढील काळात मी काय याच्या आधी काही फोटो दाखवल्या होत्या, काही स्लाइड्स दाखवल्या, जिथे काडीला गाठी येतात, काडीवर डोळ्याजवळ त्या गाठी येतात, पेऱ्याजवळ काय ठिकाणी काडी चिरते, हाय टेम्परेचर, एक्सेस सायटोकायनिन, हे परिणाम होतात. तर हे परिणाम टाळण्याकरता जे महत्त्वाचं आहे, जितकं गरजेचं आहे तितकंच घेऊया. पाऊस याला आता गेला आणि आपण काहीच दिलं नाही बागेत किंवा टॉनिक वापरला नाही म्हणून आता घड निर्मिती होणारच नाही असा हा भ्रम आहे. ह्या भ्रमाच्या बाहेर निघा, नाही तर दरवर्षी 2 लाख रुपयात झालं होतं आपलं मेंटेनन्स, यावर्षी 4च्या खाली येणार नाही. ही परिस्थिती आपणच समजू शकतो. आपल्याला शिकवणारे भरपूर असतील, दुकानदार सांगतो ना, दुकानदार इथेही बसले असतील, तुमच्यातले बागायतदार दुकानदार असतील, काही असं काही नाही, त्यांना विकायचं आहे, त्यांचं प्रॉडक्ट विकायचं आहे, ते तर सांगतील तुम्हाला. तुमच्याकडे बागायतदार संघ आहे एवढा मोठा, वेळोवेळी हे अशा इमर्जन्सीमध्ये किंवा कोणत्याही परिस्थितीत चर्चासत्र घेऊन तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता चांगले लोक, सावंत साहेबासारखे लोक तुमच्या पुढे आणून उभे केले, करून राहिले. आणखी काय पाहिजे तुम्हाला? त्यांनी जे मार्गदर्शन केलं, त्यांनी जे संशोधन केलं, त्या संशोधनाचे परिणाम किंवा त्याचा जे काही अनुभव आहे त्यांना, तो अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करतात, तुमच्या फायद्याकरता. मग हे बाकीच्या इतर गोष्टीवर फार लक्ष देण्याची गरज नाही पाहिजे असं मला वाटतं. जितकं गरजेचं आहे तेवढंच जर घेतलं तर आपलं नियंत्रणात राहील, सर्व खर्च नियंत्रणात राहील आणि आपला जो सूक्ष्म घड निर्मिती आहे जेवढी व्हायची आहे तेवढीच होईल, जेवढी आवश्यक आहे, जितकी गरजेची आहे तेवढीच होईल. तर ह्या संजीवकांचा वापर आपण अशा प्रकारे करतो. 52 सारख्या 05234 सारख्या 4 ते 5 ग्राम, मी म्हणतो ना 1.5 ते 2 ग्रामच्या 05234 4 ते 5 ग्रामच्या 4 फवारणी घेतल्यापेक्षा 1.5 ते 2 ग्रामच्या 6 ते 7 फवारण्या घ्या, त्याचा चांगला फायदा होईल तुम्हाला. त्याच्यातून त्या अन्नद्रव्याचे जे आहे त्यामध्ये सायटोकायनिनच्या याच्यासोबत ते न्यूक्लिक ॲसिड तयार होण्याकरता त्याचं जे न्यूक्लिक ॲसिड, रायबोन्यूक्लिक ॲसिड, डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड जे म्हणतो आपण सायंटिफिक लेवलवरती, त्याची उत्पत्ती, त्याचं चालना देण्याकरता त्या खतांचा वापर होतो. रायबोन्यूक्लिक ॲसिड, डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड, RNA DNA म्हणतो आम्ही त्याला. सायटोकायनिन वाढवण्याकरता त्याचा जो पोटॅश जो आहे तो पोटॅश सायटोकायनिनच्या याच्याकरता मदत करतो. तर त्याची ट्रान्सपोर्ट होण्याकरता त्या डोळ्यापर्यंत, तर हे जे आहे पानाकडून डोळ्याकडे, हे असं जे तेव्हा आपण फवारणी करतो त्याचे परिणाम आपल्याला असे दिसतात. म्हणून वापरात जर असेल, पावसाळी वातावरणात शक्यतोवर आपल्याला म्हणतो ना, मला थोडासा वेळ भेटला, पाऊस झाला, पावसाचं ढगाळ वातावरण भुरभुर येऊनच राहिला आणि मी चाललो होतो, फवारणी सुरू आहे, पान ओलं आहे, पानावर पाणी साचलं आहे, तिथं तुम्ही फवारणी करून काय हासिल करणार? जेवढी फवारणी केली तेवढी खाली गेली, त्याचा उपयोग नाही. जे फवारणी केली ते फवारणी वेस्ट झाली, वाया गेली. तर आणि होतं एक की जे एकदम खराब असेल वातावरण, त्या वातावरणात औषधं शोषून घेत नाही, पानांनी औषध शोषून घेण्याकरता मी तुम्हाला माझ्या काही याच्या आधी काही सांगितलं होतं की फळ छाटणीच्या लेक्चरमध्ये सांगतो मी की फवारणी तेव्हा करा 3 वाजता 3:30च्या नंतर, जेव्हा वातावरणात आर्द्रता असते. वातावरणात आर्द्रता किती असते? 50% पुढे, त्यावेळेस तुम्ही फवारणी करा, हे मी तेव्हा सांगत होतो. तेच गोष्ट यावेळेस सुद्धा लागू होईल. आता या भागात, आपल्या बागेत 80% पुढे आर्द्रता आहे, कारण की पाऊसच तेवढा झाला. पण तापमान जर ज्यावेळेस असेल, पान जेव्हा कोरडं झालं असेल, ते कोरडं झालेल्या पानावर जर फवारणी केली तर त्याची शोषून घेण्याची क्षमता आणखी चांगली असते त्यावेळेस. मग यावेळी थोडंफार ऊन असेल,
कोवळं ऊन जे म्हणतो आपण, त्या उन्हात आपण फवारणी केली तर ती आर्द्रता आणि तापमान ह्या दोन्हीचा जो मेळ बसतो त्यावेळेस त्याची शोषून घेण्याची क्षमता त्या पानाची चांगली होते. त्यामध्ये जो स्टोमॅटा आहे तो स्टोमॅटा ओपनिंग जो म्हणतो तो चांगला होतो आणि तेच जर त्यांनी ऑब्झॉर्ब केलं, शोषून घेतलं तर ते त्याच्या शरीरात जाते आणि कार्य करायला सुरुवात होते. म्हणून त्यावेळेस फवारणी करा, त्याची वाट पहा. पावसात फवारणी शक्यतोवर टाळा. संजीवकांची फवारणी वाढवून घेतल्यापेक्षा मी आता काय मला काही सोलापूर भागात काही ठिकाणी बरेचसे बागायतदार म्हणतात साहेब आम्ही 20 आम्ही 2 फवारण्या घेतो, चालेल का? 20 2 फवारण्या घेतल्यापेक्षा 10च्या 40 फवारण्या घेतल्या, 4 फवारण्या घेतल्या त्या कधीही फायद्याच्या राहतील. एका वेळेस डोस वाढवून त्याला पुढे जाण्यात काहीही अर्थ नाही. हे संजीवकांचं जे आहे सायटोकानिन असेल, त्यानंतर आणखी काही त्याचं काय काय कार्य असते ते मी आपल्याला सांगतो. सायटोकानिनचं काय असं आहे, रूट्स जे आहे सेल मल्टिप्लिकेशन आणि सेल मायच्या इलॉंगेशनच्या माध्यमातून जे आहे ऑक्झिन्स आहे, जिब्रेलिन्स आहे, त्याच्यामध्ये शुगर्स आहे, न्यूट्रिएंट्स आहे, हे ते त्यावेळेस ते अट्रॅक्ट करते. जेव्हा सेल मल्टिप्लिकेशन होते सायटोकानिनचा जो सोर्स आहे तो रूट म्हणतो ना आपण, शेंडा मुळीचा जो टोक आहे त्या टोकापासून हे एवढं कार्य करते. आणि त्याच्यानंतर युरेसिल जे म्हणतो आपण, युरासिल काय करते, त्याच्या जे प्रायमोरिडी आहे, तुम्ही मग एक फोटो जो दाखवला त्याचा घडाचा सूक्ष्मदर्शकाखाली, तो प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अशा 3 टप्प्यामध्ये तो विभागलेला आहे. 3 भाग दिसतात त्याच्यात त्या फोटोमध्ये. तर ह्या 3 भागामध्ये तो जे काम करते त्याचं ते इन्फ्लोरसन्स प्रायमोरिडिया म्हणतो जो आपण त्याला, की त्याच्यामध्ये जे टप्पे आहेत त्या टप्प्यांची संख्या वाढवते. म्हणजे तो गोळी घड न होता तो सशक्त घड असं तयार करण्याकरता हे न्यूक्लिक ॲसिड जे आहे आणि प्रोटीन याचं सिंथेसिस करते. हे सिंथेसिस करण्याकरता युरेसिलची फवारणी आपण म्हणतो, सांगतो लोकांना. त्याच्यानंतर RNA न्यूक्लिक ॲसिडचं जे प्रपोर्शन RNA DNA प्रपोर्शन आहे ते वाढवण्याकरता काम करते. सायटोकायनिन याचं ग्रोथ रिटार्डंट जे CCC आहे, लेओसिन आहे किंवा आणखी दुसरे काय मॅलिक हायड्रोजाइड आहे, याचा वापर काय करतो आपण, हे याचं ग्रोथ थांबवते, सीज करते तिथं ब्लॉक करते, त्याचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते ब्लॉक करते, त्याला थांबवते. आणि फ्रूट सेट त्याच्यानंतर जसं थांबवलं, जेव्हा आपण म्हणलं की वाढ नियंत्रणात आहे म्हणजे घड निर्मिती चांगली आहे, म्हणजे उत्पादन क्षमता त्याची चांगली आहे. आणि जेव्हा वाढ नियंत्रणात आहे त्यावेळेस पान काय होते, थोडंसं जाड होतं, जाड होईल पान जाड झालं, त्यामध्ये क्लोरोफिल जो आहे तो क्लोरोफिल हरित द्रव्य आहे तर त्याची क्वांटिटी वाढते. आणि हे याच्याच सोबत त्याचं सायटोकायनिनचं जे सिंथेसिस होणार गरजेचं आहे, म्हणून ते सिंथेसिस करता हे आपल्याला ग्रोथ रिटार्डंट जे आहे CCC किंवा मॅलिक हायड्रोजाइड याचा जो आपल्याला फायदा होतो. आणि त्या बागेत आपल्याला हे मारल्यानंतर हे अशा प्रकारे आपल्याला वाढ नियंत्रणात दिसते त्यावेळेस. तर हेच जे सिंक जे म्हणतो याच्यात दुसरं एक सांगतोय मी की ग्रेप लीव्स आर स्ट्रॉंग सिंक. आणि सायटोकायनिन तयार करण्याकरता हे पानं जे आहे हे स्ट्रॉंग आहे सिंक. हे सिंक जे आहे, सिंक म्हणते यावेळेस, ते एकदम मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे, जेवढं दिलं तेवढं शोषून घेते. म्हणून आवश्यक आहे तेवढंच द्या, जेवढं दिलं तेवढंही शोषून घेते. याचा अर्थ काय, जास्त जर दिलं तर जास्त शोषून घेईन आणि त्याचे परिणाम मग विपरीत होतात. अति तिथं माती जे म्हणतो आपण, एखाद्या वेळेस आपण मटण चांगलं झालं इकडचं म्हणून आपण मस्त 2 पीस आणखी खातो आणि मग काय होतंय की मग लवकर संध्याकाळी भूक लागत नाही, मग पोट साफ होत नाही. ते हे काय झालं, त्याचा अतिरेक झाला. जेवढं गरजेचं आहे तेवढंच जर आपण त्या वेलीला तेवढं जर दिलं तर जे बघाशी म्हणलं की गाठी तयार होणे पाण्याच्यावरती, पेऱ्यावरती, जे काडीवर चिरणे, ह्या परिस्थिती निर्माण होणार नाही. खिशातला पैसाही गेला जास्त आणि त्या वेलीवर विपरीत परिणाम सुद्धा झालेत. हे टाळण्याकरता आपल्याला आवश्यक तेवढंच ग्रेप लीव्ह ते म्हणतो ना आपण, सायटोकायनिनचा एक चांगला सोर्स आहे. म्हणून जितकं गरज आहे एक काळजी घ्या थोडीशी की व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे, ज्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे, शाकीय वाढ आहे, त्या शाकीय वाढीच्या अवस्थेत जेवढं पाहिजे आहे, ज्या स्टेजला जितकं संजीवक पाहिजे असेल तितके संजीवक देऊन कॅनॉपी मोकळी कशी राहील त्याचा विचार करूया आपण. शेंडा पेंचिंग कसा करावा, कुठे करावा, कितक्या याच्यात करावा याचा विचार करूया आपण. सूक्ष्म घड निर्मितीला संजीवकांचं तर आपण म्हणतो की संजीवक दिले म्हणजे सूक्ष्म घड निर्मिती होते असं नाही. 20 वर्षापूर्वी मी इथलेच आपले नाना सुभाष हरवे त्यांच्यासोबत चर्चा करत होतो. मला वाटतं 20 वर्षाचा कालावधी झाला आहे. त्यावेळेस ते म्हणाले की सर म्हणे आमच्याकडे संजीवक युरेसिल फिरेसिल आम्हाला काही माहीतच नाही आम्हाला.
आम्ही वापरतच नाही. 20 वर्ष आधीची गोष्ट आहे, तुम्हालाही माहीत असेल. जुने प्रगतिशील बागायतदार इथं बसले आहे. का नाही वापरत? त्याची गरजच नव्हती. आणि गरज आजही म्हणतो, आजही त्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या 4 लाईनी सोडून द्या. सूर्यप्रकाश चांगला आहे. ज्या प्लॉटमध्ये ज्या बागेत सूर्यप्रकाश की ज्यावेळेस आपण छाटणी घेतली, सूक्ष्म घड निर्मितीचा कालावधी आहे म्हणजे 31 दिवसापासून सुरू झाला तेव्हापासून नाही, तर शाखीय वाढ होच्या जो शेवटचा टप्पा असेल तिथून सुरुवात होते. म्हणजे सूक्ष्म घड निर्मितीचा कालावधी सुरू होण्याच्या 8 ते 10 दिवसा आधीपासूनचा कालावधी. या कालावधीत जर चांगला सूर्यप्रकाश असेल, मोकळी कॅनोपी असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला संजीवकांची गरज नाही, आजही सांगतो. आणि जर मला क्रॉस करायचं असेल तर आपल्याच बागेतली 3-4 लाईनी सोडून द्या, बघा त्याच्यात तेवढेच घडं दिसतील जेवढे घडं तुम्ही औषध संजीवक मारले तरी. म्हणजे याचा अर्थ काय आहे की सूक्ष्म घड निर्मितीला आवश्यक जो असेल तो सूर्यप्रकाश, तो सूर्यप्रकाश त्या काडीवरील डोळ्यावर किती तीव्रतेनं पडतो, किती काळ पडतो, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. हंगाम कसा आहे आपला, आपण टेम्परेट कंडिशनमध्ये नाही आपण, किंवा पावसाळी वातावरणात आहो आपण. आता पावसाळी वातावरणात सूर्यप्रकाश नाही, त्या ठिकाणी आपल्याला सूर्यप्रकाशाची गरज असेल. दिवसाची कोणती वेळ आहे, ढगाळी वातावरण किती वेळ आहे, त्यानंतर कॅनोपी किती दाट आहे, ह्या सर्व गोष्टी त्या याच्यावरती त्या डोळ्यावर सूर्यप्रकाश पडण्याकरता कारणीभूत असतात. आता हे कारणीभूत जे असतात, याच्या जे घटक आहेत, सूक्ष्म घड निर्मितीवर परिणाम करणारे जे घटक आहेत, ते घटक कसे आहेत? वेदर कंडिशन, तापमान 20 ते 35 डिग्री सेंटीग्रेड तापमानात सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. प्रकाश संश्लेषण सुद्धा आपण म्हणतो 25 ते 30 डिग्री सेंटीग्रेड. त्याच्या आधी जर तापमान असेल, त्याच्या खाली असेल, तर सूक्ष्म घड काय म्हणतात त्याला, प्रकाश संश्लेषण चांगलं होत नाही. त्याच्यापेक्षा जास्त तापमान असेल तर प्रकाश संश्लेषण चांगलं होत नाही. म्हणजे एक ठराविक त्याचा जो रेंज आहे 20 ते 35 डिग्री, त्या 20 ते 35 डिग्रीच्या तापमानात प्रकाश संश्लेषण चांगलं होतं. याचा अर्थ काय आहे की हरितद्रव्य जे आहे, त्या हरितद्रव्याच्या माध्यमातून सूर्यप्रकाश जो त्या हरितद्रव्यावर पडतो, पानावर पडतो, त्यामधून जे समोरच्या ज्या काही क्रिया होतात, त्या क्रियाचं रूपांतर होतं अन्नद्रव्याचा साठा. आणि त्याच्यानंतर अन्नद्रव्याच्या साठ्यामध्ये येतं न्यूक्लिक ॲसिड, अन्नद्रव्याच्या साठ्यामध्ये येते सायटोकायनिनचं प्रोडक्शन, त्याची उत्पत्ती. ह्या सगळ्या गोष्टीचं जे बायोसिंथेसिस आहे, ते सिंथेसिस त्याच्या वेळेत होतं. आता मी हे जे सांगितलं याच्यात की 30 डिग्री सूर्यप्रकाश किती कालावधीचा पाहिजे, जवळपास 30 डिग्रीपर्यंतचा जो टेम्परेचर आहे, अब 30च्या नंतर 4 ते 5 तास सूर्यप्रकाश आपल्याला पुरेसा होतो. आता हे सोपं आहे सांगणं, 5 मिनिटं करतो, प्रयत्न करतो. हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये आपल्याकडे आता जी परिस्थिती आहे, सांगणं काही गोष्टी म्हणतो ना, सांगणं काही गोष्टी सोप्या असतात, पण आपल्याकडची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती आपल्याला म्हणतो 4 ते 6 तास, जर 5 तास 4 ते 5 तास सूर्यप्रकाश जर असेल दिवसातून जर मिळाला, किती दिवस पाहिजे आपल्याला? साधारणतः 1 महिना. किती दिवस? जास्तीत जास्त कमीत कमी आपल्याला 20 दिवस सूर्यप्रकाश पाहिजे. या सूर्यप्रकाशात जर आपल्याला एवढं जर मिळत असेल तर आपल्याला त्याचे फायदे चांगले मिळतील. फोटोसिंथेसिस हे जे तापमान आहे, ह्या तापमानाच्या नंतर प्रकाश संश्लेषण जे म्हणतो आपण, हाय टेम्परेचरमध्ये होण्याची शक्यता कमी असते. त्याला कारण की त्याचे जे स्टोमॅट आहे, जे पर्णरंध्र आहे, ते क्लोज होतात, ते बंद होतात म्हणजे त्याच्यामधल्या घडामोडी आहे त्या घडामोडी होत नाही. सनलाईट, सूर्यप्रकाश जे म्हणतो ना, आता किती पाहिजे? लक्स मीटरमध्ये, आता ज्या कोणाकडे लक्स मीटर आहे त्यांनी मोजून घ्या. 2500 ते 5000 लक्स जो आहे तो सूर्यप्रकाश पाहिजे. तो सूर्यप्रकाश ठोकळ आणि ढोबळ मानात जर सांगायचं झालं तर 4-5 तास आपल्याला चांगला सूर्यप्रकाश जर त्या काडीवर मिळाला, पुरेसा आहे. काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि याचे हे नाही आहे. एक सायंटिस्ट होते बट्रोज म्हणून, त्यांनी सांगितलं फ्रुटफुलनेसचं कसं होतं लाईट इंटेन्सिटीचा. 900 फूट कॅन्डल ते 1800 फूट कॅन्डल ते 3600 फूट कॅन्डल, हे जे फूट कॅन्डल्स आहे 16 घंटे 25 ते 30 डिग्री तापमान जेव्हा असेल तेव्हाचा हे एवढं फूट कॅन्डल लाईट जर असेल तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यात सूर्यप्रकाश चांगला मिळते असं म्हणतो आपण. हाय इंटेन्सिटी, लाईट इंटेन्सिटी आणि टेम्परेचर, जास्त तापमान असेल आणि तापमान असेल आणि सूर्यप्रकाश
जर व्यवस्थित असेल तर त्याचं रूपांतर होते सायटोकायनिनमध्ये, आणि सायटोकायनिनमध्ये जर त्याचं रूपांतर सायटोकायनिनमध्ये होऊन ते घड निर्मितीकरिता मदत करते. परंतु जर तापमान कमी असेल किंवा ओपन कॅनोपी नसून दाट कॅनोपी जर असेल तर खालच्या तळातील जे आपण कॅनोपी बघतो, काड्या बघतो, त्या काड्या आपल्याला हिरव्या दिसतात आणि त्या हिरव्या काड्यामध्ये तिथं तापमान मिळत नाही, तिथं सूर्यप्रकाश मिळत नाही आणि त्याच्यामध्ये होतं एक की जिब्रेलिन्सचं प्रमाण त्यावेळेस वाढतं आणि त्या वाढलेल्या जिब्रेलिन्समध्ये आपल्याला सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे वाढलेल्या जिब्रेलिन्समुळे सूक्ष्म घड निर्मिती त्याच्यात होत नाही. आता हे रिझर्व जे आहे मागच्या हंगामात तिथं असेल, मागच्या हंगामापासून जे सुरुवात होते हे कार्बोहायड्रेटचं रिझर्व जे आहे ते मॉइश्चर एक्सेस पाणी जर त्या बागेत असेल तर एक्सेस पाण्यामुळे काय होतं की पाणी वाढलं, व्हिगर वाढला आणि व्हिगर वाढल्यानंतर मग आपल्याला त्या बागेत काय होईल की परिस्थिती अशी येते एक्सेस व्हिगर आहे ना तो सूक्ष्म घड निर्मिती फेल करेल, कमी करेल, होणार नाही. त्याच्यानंतर खतांचा वापर, खतांचा दुसरा एक परिणाम घटक आहे तो खतांचा आहे नायट्रोजनची डेफिशियन्सी शक्यतोवर व्हायला नको म्हणतात सुरुवातीच्या कालावधीत, म्हणूनच आपण नायट्रोजन देतो. तो युरियाच्या रूपातून देत असेल, अमोनियम सल्फेटच्या, पण एक्सेस नायट्रोजन जर झालं तर व्हिगर जास्त वाढतो आणि व्हिगर जर वाढला तर त्याचं कार्बोहायड्रेटचं जे आहे सिंथेसिस ते होत नाही. म्हणून लो नायट्रोजन, हाय फॉस्फरस आणि पोटॅश या प्लस त्याचं वॉटर स्ट्रेस, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला फ्रुटफुलनेस करता आपण म्हणतो. त्यानंतर पोटॅशियमचा वापर मगाशी आपण म्हणलं की त्याचं सिंथेसिस जे आहे कार्बोहायड्रेटचं मोबिलायझेशन जे आहे ते तयार होत करते आणि त्याचेच परिणाम आपल्याला चांगल्या सूक्ष्म घड निर्मितीवरती होते. सध्याच्या बागेत परिस्थितीत आपण हे बघितलं की 60% बागाचे केन तयार करून झाले, सबकेन झाल्या, बगलफुटी काढल्याच नाही. 40% भागाची अशी काही परिस्थिती आहे की सबकेन झालं आणि बगलफुटी पण काढल्या असतील. आता या बागेत सूर्यप्रकाश, त्या बागेतलं तापमान, मोकळी कॅनोपी, ह्याच गोष्टी आपल्याला म्हणतो ना सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून, सूक्ष्म घड निर्मितीच्या माध्यमातून हे जे आपल्याला पाहिजे आहे ते जर पाहिजे असेल तर निघत असलेल्या बगलफुटी, प्रत्येक बगलफूट काढणे गरजेचं असेल, शेंडा तिथं थांबवणं गरजेचं असेल. हा जो शेंडा म्हणतो मी की हार्ड पिंचिंग जर केलं तर ते आपल्याला हार्ड पिंचिंग, बगलफुटी पुन्हा निघतील, संजीवक त्याच्यानंतर बगलफुटी निघून सूर्यप्रकाश तिथं दबेल, तिथं गर्दी होईल आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा अडचणीत आपण येऊ. पुन्हा अडचणीत असं येऊ की आपण संजीवकांचा मारा जर जास्त झाला असेल तर त्याच्यामुळे मग हे अशी परिस्थिती निर्माण होईल की डोळे कापसतात. मग मुख्य डोळा जो आहे मेन बर्ड, टायगर बर्ड जो केला तो टायगर बर्ड आपल्याला तिथेच तो दाबते, तिथंच फुटतो आणि मग आपण म्हणतो की आता काय करायचं. याच्याकरता ह्या ज्या काही गोष्टी असेल तर यावेळेस जर समजा अशी परिस्थिती निर्माण झाली असेल बागेत तर शेंडा शक्यतोवर त्यावेळेस 4-5 दिवसासाठी शेंडा थांबू नका, 2-3 पानं वाढू द्या. उलट वाटल्यास युरियाची समजा 1-2-3 ग्रामनं एखादी फवारणी करून घ्या की त्याला प्रोत्साहन द्या. शेंडा जर तो कापसलेला डोळा, तो मुख्य टायगर बर्ड जर फुटत असेल, कारण काय आहे की आपण भीतीपोटी हे नाही ते औषधं मारतो, संजीवक 1-2-3-4 मारणार आपण, सायटोकायनिनचं प्रमाण जास्त होईल, खतांचा मारा आपण जास्त करणार, त्या वेलीवर दाब पडणार आणि मग कुठेतरी तो फुटणार तो हे याच्या रूपात फुटते. मग याला हे जर समजा आताच फुटलं तर पुढे काहीच उपयोग नाही. हे टाळण्याकरता जसं कुठे आपल्या बागेत दिसते तसं आपल्याला थोडंसं युरियाची एखादी फवारणी 2-3 ग्रामनं करून घेता येईल. शेंडा वाढू द्या, थोडंसं पुढे चालू द्या वाढ, पुढे जशी वाढ चालेल तसं हे थबकेल. जसं ते थबकलं, थांबलं, तसं आपल्याला पुन्हा मग शेंडाची टिकली मारून त्याला काही काम करता येईल आणि पोटॅशची फवारणी करता येईल. पाऊस झाला, भरपूर पाऊस झाला, बोधातून पाणी निघून गेलं, बोधातून पाणी जर निघून गेलं तर अन्नद्रव्य निघून गेले आणि अशा परिस्थितीमध्ये बागेत आपल्याला ही परिस्थिती निर्माण झालेली दिसेल. पोटॅशचे वापर, याच्यामध्ये पानं पिवळे झाले आहेत, पानं आकसले आहेत, तर पानाच्या वाट्या झाल्या आहेत. हे याच्यामधून हरितद्रव्य झालं आहे की हरितद्रव्य कमी होईल याच्यातलं, आणि बागेत त्या पानातील हरितद्रव्य जर कमी झालं असेल तर अन्नद्रव्याचा साठा नक्कीच तिथं कमी होईल आणि त्याच्या पुढे अडचणी येतील. ह्या अशा आणखी काही परिस्थिती दिसेल. तर याच्यामध्ये आपण मगाशीच बोललो की जिथं ड्रिप झाले पण खतं द्यायचे झाले तर द्या, वापसा असेल तेव्हाच द्या, अन्यथा फवारणीच्या माध्यमातून त्याला खताचा वापर करता येईल. पोटॅशचा वापर नत्र यावेळेस बंद करून पोटॅश देणे आहे. आणि आता सूक्ष्म घड निर्मितीकरिता काही गोष्टी आवश्यक असेल त्या गोष्टी असेल फेरस आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे.
हे कमी प्रमाणात, अतिरेक नको, कमी प्रमाणात 1च्या बदल्यात 2 आणि 3 फवारण्या सुद्धा आपण दिल्या तर सूक्ष्म घड निर्मितीकरिता आपल्याला फायदा होईल। आणि ह्या ज्या काही परिस्थिती आहे, या परिस्थिती हे जे पिवळेपणा आहे, जे फेरसची डेफिशियन्सी आहे, मॅग्नेशियमची डेफिशियन्सी आहे आणि झिंक सुद्धा त्या ठिकाणी दिसेल, तर याच्यापासून आपल्याला बचाव करता येईल। हे एक झालं। पाणी असेल बागेत, बागेतून पाणी काढून घेणे, मोदामधून एक नाळ जरी काढली, हलकीशी चारी घेतली आपण, तर त्याच्यापासून आपल्याला एक पाणी मोकळं करून बोध मोकळं करून घेता येईल। बऱ्याचदा आपण सांगतो एक आणि किंवा ऐकतो एक आणि होतं एक, हे परिणाम जे आहेत या बागेत, हे पानावर स्कॉर्चिंग आहे आणि पानाचं स्कॉर्चिंग आहे। एक तर उन्हामध्ये आपण फवारणी केली आणि दुसरं आपल्याला रोगाच्या प्रादुर्भावासाठी आपण फवारणी करत होतो। एक आपल्याला 2-3 फवारण्या घेतोच आपण संजीवक याच्या बुरशीनाशकाच्या, 2-3 फवारण्यामध्ये 1-2 आपण खताचं सुद्धा घेतो आपण, मायक्रोन्यूट्रिएंट असेल, 0050 असेल, हे 1, 2, 3, 4, 5 असे ठोकतो आपण धरून आणि त्याचे परिणाम जे आहे हे याच्यामुळे आपल्याला अशी स्कॉर्चिंग येते। आणि हे स्कॉर्चिंग जितकं आलं, जितकं ब्राऊन कलरचं झालं, जितकं सुकल्यासारखं जे झालं आहे पानं, तितक्या पानामधून हरितद्रव्य संपलं आणि जितक्या पानातून हरितद्रव्य संपलं, पुढील येणाऱ्या काळात जितका काही सूर्यप्रकाश मिळणार होता त्या सूर्यप्रकाशापासून अन्नद्रव्य तयार होणार होतं ते इथं होणार नाही। ते हे टाळायचं आपल्याला। हे जर टाळलं तर आपल्याला त्याचे फायदे होतील आणि ही परिस्थिती आपल्या बागेत राहणार नाही। चांगल्या प्रकारची घड निर्मिती जर ओपन कॅनोपी जर असेल, आता एक विषय अजून आहे महत्त्वाचा, शेवटचा विषय, की आता आपल्या बागेत जिथं सपकेन झालं आहे, उशिरा छाटलेल्या बागा आहेत जिथं सपकेन अजूनपर्यंत केलेलं नाही कोणी, हा वातावरण जे आहे या वातावरणात सपकेन करण्याचं टाळा। कारण सपकेन केल्यानंतर परत बगल निघेल, परत आणखी फुटेल, ते कसं फुटते, किती फुटते, आणखी पुढे पावसाचं वातावरण जर असेल तर ढगाळी असेल आणि ढगाळी वातावरणात जर आवश्यक असलेला सूर्यप्रकाश जो डिग्री डेजमध्ये म्हणतो ना आपण कधी, तो सूर्यप्रकाश जर त्या ठिकाणी बागेत मिळाला नसेल तर अडचणी येतील। अशा वेळी आपण 10-11 पानावरती शेंडा मारून आपण काड्या सरळ ठेवूया, ताऱ्यावरती बांधून घेऊया। एक काम जास्त होईल की कॅनोपी मोकळी ठेवण्याकरता आपल्याला काड्या ताऱ्यावर बांधणं गरजेचं असेल आणि हे जर असं केलं आपण, मोकळी कॅनोपी जर असेल तर जो काही सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश आपल्या त्या डोळ्यावरती पडेल। काडीमध्ये जे पित्त म्हटलं मगाशी मी, हे अशा प्रकारचं पित्त असेल, काडी पूर्ण परिपक्व झाली आहे, ज्याच्यामध्ये लिग्निन आपण म्हणतो, ते लिग्निन आहे। याचा अर्थ डोळ्यामध्ये, काडीमध्ये अन्नद्रव्याचा साठा पुरेसा आहे आणि ज्या ठिकाणी पुरेसा अन्नद्रव्याचा साठा असतो त्या ठिकाणी घड शाबूत आहे, चांगला घड आहे, मजबूत आहे, मोकळ्या कॅनोपीत होते। अन्यथा होतं एक की जर समजा दाट कॅनोपी असेल, पाऊस आहे, तिथं पावसाच्या वातावरणात आपल्याला औषधं मारता आले नाही, आतमध्ये डोळ्यात ज्याचा प्रादुर्भाव झाला, रोगांचा प्रादुर्भाव, आणि मग पानं टिकवणं महत्त्वाचं म्हणतो ना, तर ते पानं टिकवणं ह्या परिस्थितीमुळे होऊ शकतं की आपल्याला आपली डोकंदुखी होईल आपली, की रोगांचा प्रादुर्भाव झाला, पानगळ झाली आणि पानं टिकवता आले नाही तर काडी कच्ची राहील। काडी जर कच्ची राहिली तर तिथं बाग छाटून उपयोग नाही। तर पानं टिकवण्याकरिता आपल्याला आवश्यक असेल कॅनोपी मोकळी राहील, त्या कॅनोपीवरती रोग येणार नाही, त्या प्रत्येक काडीच्या प्रत्येक पानावर एकसारख्या तीव्रतेचा जो काही सूर्यप्रकाश उपलब्ध आहे, जितक्या वेळाकरता सूर्यप्रकाश उपलब्ध आहे तितक्या वेळा तो सूर्यप्रकाश त्या बागेत ठेवून आपल्याला काम करायचं आहे। अन्यथा काडी जर कच्ची राहिली तर ही परिस्थिती आपल्या बागेत निर्माण होईल। मग यासाठी काय करायला पाहिजे, आपण शेंडा खुडून बगल फूट सुद्धा काढून घेणं गरजेचं आहे। हे गर्दी झालेल्या ठिकाणाहून फुटी अलग अलग करून तारेवरती बांधून घ्याव्यात। सपकेन उशिरा छाटणी झालेल्या बागेत सपकेन करण्याचे टाळून काडी सरळ काडी ठेवावी, जेणेकरून सूर्यप्रकाशाचा पुरेपूर फायदा होईल। पाऊस सुरू असताना संजीवके, बुरशीनाशके तसेच अन्नद्रव्याची फवारणी टाळावी। पाणी जर साचलं असेल तर बागेतून पाणी काढून घ्यावं, अन्यथा काय होईल की एरियल रूट्स पुन्हा तयार होतील आणि त्याचे पण आपल्याला अजून अडचणी येतील। पाऊस थांबल्यानंतरच 6B असेल, युरेसिल आहे किंवा 05234 आहे किंवा इतर काही अन्नद्रव्य असतील त्याची फवारणी करता येईल आपल्याला। कॉपरयुक्त जे बुरशीनाशक आहेत त्याची फवारणी आपल्याला सुरुवातीला करता येईल। सुरुवातीच्या कालावधीत 60 दिवसाच्या बागेत पुढील ज्या बाग आहेत तिथं 0.5% बोर्डोची फवारणी आपल्याला करता येईल। 0.5% असेल, जास्त होत असेल तर 0.4% घेता येईल आपल्याला। तापमान कमी होऊन आता कमी झालेलं आहे तापमान, आर्द्रता वाढली आहे, खर्च जर कमी करायचा जर आपण विचार करतो आहे तर बाकी महागडे औषधं, बुरशीनाशकांची गरज नाही। बायोलॉजिकल्स जे आहे, जैविक नियंत्रण जे म्हणतो आपण, त्याच्यावरती आपल्याला जोर देता येईल।
त्याच्यावर जोर देऊन आपल्याला लाईक ट्रायको आहे, सुडो आहे, बेसिलस आहे, याचा जो आहे त्याचा वापर करून आपल्याला चांगल्या तऱ्हेनं आपल्या रोग नियंत्रण यावेळेस करून घेता येईल. कारण मल्टिप्लिकेशन फार फास्टर होते. आता 100% पर्यंत आर्द्रता आहे, 100% आर्द्रता आहे. यावेळेस मल्टिप्लिकेशन त्यामध्ये काउंट कमी जरी असेल तरी आता ह्या बागेत वातावरणात टाकल्यावर ते लगेच आणखी 1चे 10, 10चे 100 होतात. म्हणून आपल्याला याच्यावर जास्त उपयोग करता येईल. करायचं आहे, काम करायचं आहे. पण याच्यानंतरही बागेत जर समजा अशी काही परिस्थिती आहे की ट्रॅक्टरही चालत नाही, आज नवीन टेक्नॉलॉजी आहे, ड्रोनचा वापर करून आपल्याला फवारणी करता येईल. आता आणि ह्या शेवटचं आणखी अजून 5 मिनटं मिळेल का? फक्त जास्त करतो संपूर्ण. बऱ्याचदा बागायतदारांचे महत्त्वाचे प्रश्न असतात, नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न की साहेब मी काय करू, पहिली फवारणी 6BAची, दुसरी युरेसिल, तिसरी फवारणी 6BAची करू का, हे शेड्यूल बरोबर आहे का? दुसरं म्हणतं पहिले युरेसिलची करू का, दुसरी 6BAची करू का? तिसरा म्हणतो की मी 6BA आणि युरेसिल दोन्ही एकात केलं तर काय होते, मला वेळ वाचेल, माझ्याकडे ट्रॅक्टर नाही, पुढं माझा माणूस चालला बाहेर. तिसरं म्हणते मी युरेसिलमध्ये आणखी काही खतं टाकू का? जुन्या बागेत आणखी काय, जुन्या बागेतलं मी 6BAचं शेड्यूल, नवीन बागेचं शेड्यूल कसं आहे? हे जे शेड्यूल्स आहेत ना, हे बरेचसे प्रश्न कन्फ्यूज करणारे आहेत. आता हे कन्फ्यूज करणारे प्रश्न जे आहेत, या प्रश्नामध्ये काय करायचं आहे, आता आपण जे म्हणतो की पहिला प्रश्न आहे की मी 6BA पहिले घेऊ, नंतर युरेसिल घेऊन त्याच्यानंतर परत 6BA असं घेऊ का, घेऊ मी का आधी युरेसिल घेऊ नये? याच्यावरती जर सांगत झालं, पहिले काय आहे, वाढ नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण वाढ नियंत्रणात ठेवण्याकरता आपण सुरुवातीलाच म्हणलं की जे फोटो दाखवला होता चौकडीत, की वाढ नियंत्रणात आहे याचा अर्थ सायटोकायनिन भरपूर आहे, जिब्रेलिन्स कमी आहे. सायटोकायनिन वाढवण्याकरता आपल्याला काय आहे, सायटोकायनिन युक्त संजीवक म्हणजे 6BA. आलं लक्षात? पहिली फवारणी 6BAची, त्याच्यानंतर युरेसिलची फवारणी, ते त्या याच्यामध्ये सायटोकायनिन वाढलं, क्लोरोफिल वाढवण्याचा प्रयत्न करते, क्लोरोफिल वाढते, सायटोकायनिनचं सिंथेसिस वाढवण्याकरता, सिंथेसिस करण्याकरता हे मदत करते 6BA. आता हे जर मदत करत असेल तर ते फक्त तेवढ्यातच नाही, तर त्यामध्ये असलेलं न्यूक्लिक ॲसिड, डोळ्यामध्ये सूक्ष्म घड निर्मितीला आवश्यक असलेलं न्यूक्लिक ॲसिड, त्याची उत्पत्ती, त्याचं प्रोत्साहन, त्याची चालना देण्याकरता आवश्यक आहे युरेसिल. ते मगाशी मी सांगितलं तुम्हाला, RNA DNA, आता परत सांगण्याची काही गरज नाही. तर हे पहिले त्याला थांबवा, त्याच्यानंतर त्याला गोठवा म्हणजे त्याची वाढवा करा. म्हणून युरेसिलची आणि 6BAची कॉम्पॅटिबिलिटी नाही, त्याला मिक्स करून त्याचा उपयोग होत नाही. ±0 शून्य वरती जाते, म्हणून त्याला 6BA सोबत युरेसिल मिक्स करायची गरज नाही. युरेसिल वेगळं घ्या. त्याच्यासाठी आपण म्हणतो 5 दिवसाचा फरक म्हणतो. 5 दिवसाचा, तर या वातावरणात जेव्हा हाय टेम्परेचर असते तेव्हा 5 दिवस थांबायची गरज नाही, मिनिमम 3 दिवस थांबून 4थ्या दिवशी आपण युरेसिलची फवारणी घेऊ शकतो. तर विषय क्लिअर आहे, 6BA सोबत युरेसिलची फवारणी करायची नाही. 6BA मध्ये आणि युरेसिलमध्ये मिनिमम 3 दिवसाचा, या वातावरणात मॅक्सिमम 5 दिवसाचा फरक, म्हणजे असं 5 दिवसाच्या अंतराने ते मारलं पाहिजे. युरेसिल पहिल्यांदा मारून उपयोग नाही, कारण आपण जे म्हणलो होतं तो विषय आणखी याच्यात आला. तर हे जे काही गोष्टी आहेत, या गोष्टी 6BA सोबत आपल्याला 52-34 घेता येईल. युरेसिल प्लेन घेतलेलं कधीही चांगलं. युरेसिल सोबत संजीवक, इतर बुरशीनाशके नको आहेत. युरेसिल सोबत इतर खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य जे म्हणतोय ते सुद्धा नको आहे. आणि एवढं जर चांगलं केलं आपण, तर मला वाटते काडीची परिपक्वता यावेळेस सुद्धा होईल. फक्त कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नका. असे वातावरण आपण खूप पाहिलं आपण. आणि एवढं पाहून आपण काय एवढं खचून गेलेले लोक नाही आपण. आणि असं जर खचून गेलं तर द्राक्ष बागा तर कशी करणार आपण, बाग कशी करणार? तर जास्त फवारण्या करण्यापेक्षा, म्हणजे हाय डोजेस घेण्यापेक्षा कमी डोसच्या 2 फवारण्या जास्त घ्या. घाई करू नका की पाऊस आता थांबला मी लगेच जातो, रोग येतात, रोगाचे ते आपले आहेत ना सावंत सर, ते सांगतीलच तुम्हाला रोग कसा येतो. रोग आहे ना, पाऊस सारखा पाऊस पडला आहे, आणि पाऊस पडल्याबरोबर इकडे 4 वाजून 20 मिनिटानं पाऊस पडला आणि 4 वाजून 25 मिनिटानं डावणी बेडू जागा झाला, नाचून राहिला. कोण म्हणते? त्याला 2-3 तास 4 तास पाहिजे त्याला बाहेर निघण्याकरता, त्याला तोंड काढण्याकरता बाहेर आणि आणखी पसरण्याकरता 3-4 तास पाहिजे. तेवढा वेळ मिळते ना. एकदम इकडे पाऊस थांबला आणि इकडे ओलच आहे, तिकडे मी चाललो अजून पाणी शिंपडत, जेवढं मारलं तेवढं खाली गळलं, काही उपयोग नाही.
औषधही बाजारात भरपूर आहे, सांगणारे भरपूर असतील. मी सुद्धा 2-4 महिन्यानंतर मी पण असंच सांगणार तुम्हाला, वेगळं काही. पण समजून घ्यायचं आहे, तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर तेवढा विचार करा. कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नका, विश्वास ठेवा आणि आपल्या बागेवर विश्वास ठेवा. आपल्या बागेची परिस्थिती पाहून काम करा. शेजारच्यानं काय केलं ते कधीच करू नका. शेजारच्यानं जे केलं त्यानं त्याच्या हिशेबाने केलं. आपल्या बागेतली परिस्थिती समजून घ्या, त्यानंतर काम करा. व्हरायटीची माझी अध्यक्ष उपाध्यक्षांनी जे मगाशी सांगितलं, व्हरायटीज आपल्याकडे आहेत, भरपूर आहेत. यस, खरी गोष्ट आहे. बाहेरून व्हरायटी आणून आपण येतो, 4-4, 5-5 वर्ष जाऊन राहिले. NRC ग्रॅप्स नवीन व्हरायटी तयार करते, त्याला कोण नाही विचारून राहिला. अरे मांजरी किशमिश म्हणून जे बेदाणा तयार करता तुम्ही, त्या बेदाण्याचं तुमच्याच सारख्या बागायतदारांनी एक फोन करून सांगितलं मला 2019ला की साहेब तुमची मांजरी किशमिश जे आहे तिचे रेट्स बाजारात 210ने गेलाय आणि थॉम्सनचं बेदाणा 170ने गेला. 40 रुपयाचा फरक होता. 1.5% रिकव्हरी होती. याच्यात 25% थॉम्सनच्या बेदाण्यात 25% रिकव्हरी मिळते. तर त्या किशमिशमध्ये 26.5% रिकव्हरी मिळते. 40 रुपये किलोला मिळाले. 5 टन 4 टन तुम्ही बेदाणा काढता, त्याला गुणीला 40 रुपये मल्टिप्लाय करा आणि 1.5% रिकव्हरी झाली. तर अर्धा टन जर वाढला असेल तर त्याचा विचार करा. आपल्या जवळच व्हेरायटी आहे चांगली. हे आपण इकडचं सोडून इकडे फिरतो, तिकडे फिरतो. कोणी बाहेर गेला तो तिकडनं येऊन सांगतो, मग तिकडे त्याच्या मागं झोमतो आपण पूर्ण. पाहता स्वतःच्या ह्याच्यात आपल्याकडे आहे त्याचा तर आधी वापर करा. ते काय आहे, हाय टेम्परेचर असेल की आपली जी परिस्थिती आहे, आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याचं संशोधन झालं आहे. 1000, 1200, 1500 एकरपर्यंत त्याचं मल्टिप्लिकेशन झालं, त्याचं लागवड झाली आहे. मांजरी श्यामा म्हणून एक व्हरायटी आहे, ब्लॅक सीडलेस ती व्हरायटी टेबल ग्रेप्स आहे. एवढी शरद सीडलेस सारखीच आहे. अर्ली व्हरायटी आहे. क्रॅकिंग तिची होत नाही, क्रॅकिंग बिलकुल होत नाही तिच्यात. थंडी किती असू द्या, पाऊस किती असू द्या, क्रॅकिंगला अजूनपर्यंत बघितलं नाही. त्याच्यानंतर अर्ली आहे, त्याला कलर डेव्हलपमेंट करतात, त्याला इथ्रेलचा फार गरज पडली नाही. 10 वर्षाचं संशोधन पाहिलं मी माझ्या याच्यामध्ये आणि तिला मी केलं. ती व्हेरायटी टेबल ग्रेप्स करतात, ती फार चालली नाही, चालून नाही राहिली. त्याला कारण त्याच्यामध्ये पाहिजे तेवढा पल्प नाही आहे. तो पल्प मिळवण्याकरता कॅनोपी मॅनेजमेंटच्या माध्यमातून, अन्नद्रव्याच्या माध्यमातून, संजीवकांच्या माध्यमातून तो पल्प मिळवून घेता येईल. त्याच्यावर कोणी काम केलं नाही. NRCतही काम केलं नाही, स्पष्ट सांगायचं म्हणजे. पण इथल्याच काही बागायतदारांनी, कर्नाटकच्या बिजापूरच्या काही बागायतदारांनी त्या व्हरायटीचा बेदाणा केला आणि ब्लॅक सीडलेस म्हणून ते व्हरायटी, ब्लॅक सीडलेस बेदाणा मनुका म्हणून ती इतकी चांगली चालली आहे. 300-300 रुपये किलोनं त्या बेदाणा विकून आले त्या व्हरायटीचा. आणि ती व्हरायटी आता जिकडे तिकडे बेदाण्यासाठी लोक बोलावून राहिले. करा, प्रयत्न करा, तुम्ही पण प्रयत्न करा. बाहेरच्या व्हरायट्या तर येतीलच, त्या व्हरायटी यायला लय वेळ आहे, खूप वेळ आहे. ते जेव्हापर्यंत येईल तेव्हापर्यंत आपले जे काही आहेत आपल्या बागेत, आपल्या सध्या आपल्याकडे ज्या व्हरायटी आहे त्याचा तर फायदा घेऊन बघा. तर एवढंच. बराच वेळ झाला, बराच वेळ घेतला. जेवढं काही सांगता आलं, जो काही अनुभव होता तो तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला. इथे मला बोलावण्यात आलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आणि ऋणी आहे. धन्यवाद. पहिला प्रश्न तुम्ही थोडा आणि बगलपुरी काढायला सांगितल्या, त्यामध्ये शेतकऱ्याचा प्रश्न आहे की बगलपूर काढत असताना एक पान लिहून काढावं की सगळे काढावे? बगलफूट काढत असताना त्याला पूर्णच काढा. डोळा उघडा राहील अशा प्रकारची परिस्थिती बघा. जर त्या ठिकाणी पेऱ्यातील अंतर वाढलं असेल तर एक डोळा ठेवूनही तुम्हाला काढता येईल. एक डोळा ठेवून सुद्धा काढता येईल बगलफूट. पण पेऱ्यातील अंतर जर कमी असेल तर तो डोळा पूर्ण काढावा लागेल, पूर्ण जेणेकरून तो डोळा सूर्यप्रकाशात येईल. अजून एक दुसरा प्रश्न आहे, अजून विरळी झालेली नाही, अजून आपल्या पिरियड आहे, त्यासाठी काय उपाय? विरळणी केल्याशिवाय पर्याय नाही. सूर्यप्रकाश जो म्हणतो आपण, आपली जी लढाई आहे ते सूर्यप्रकाशाचीच असेल. आता सूर्यप्रकाशाकरता तो सूर्यप्रकाश मिळण्याकरता मोकळी कॅनोपी आवश्यक आहे. ज्या ठिकाणी काड्यांची संख्या समजा काही फुटलं नसेल, आता जिथे गर्दी आहे ते गर्दी कमी करायचीच आहे. एकसारख्या ज्या जाडीच्या एकसारख्या वाढीच्या फुटी ठेवायच्या, बाकी फुटी काढायच्या आहेत. ज्या ठिकाणी ओलांडे फुटले नसतील, ओलांडे डागळले असतील, जिथे फुटींची संख्या आधीच कमी आहे त्या ठिकाणी आपल्याला सुपर सबकेन पर्यंत जावं लागेल आणि तेवढी कॅनोपी सुद्धा आपल्याला पूर्ण करावी लागेल.
आणखी एक प्रश्न आहे. आता सध्या या वातावरणामध्ये आणि सततच्या पावसामुळे अवकाळी पावसामुळे बागेमध्ये ट्रॅक्टर चालवणं खूप अडचणीचं झालंय. आता काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा विचार आहे की ड्रोनद्वारे फवारणी करण्याचा विचार करायचा झाला तर औषधाचं किंवा संजीवनाचं एकरी प्रमाण कसं घ्यावं असा प्रश्न आहे. तेच प्रमाण तेच राहील. एकरी प्रमाण आपण जेवढं वापरत होतं प्रमाण तेवढंच राहील. ड्रोनचा वापर त्या परिस्थितीत करूया ज्या वेळेस आपल्याला खाली ट्रॅक्टर चालत नाही, काम करणं सोपं आहे, कठीण आहे, त्यावेळेस डोस तेवढाच राहील. एक आणखी एक प्रश्न आहे. ॲडिसॉल नावाचं जे औषध आहे ते दररोज वापरताना होईल असा प्रश्न आहे. कोणतं? ॲडिसॉल, EDISOL, ॲडिसॉल. जरा हा दोन्ही प्रश्न कंटेंट काय माहीत नाही त्याच्यात, पण कल्पना नाही मला त्याच्याबद्दल तेवढा. त्याच्यामध्ये युरॅसिल तर हा तुमचा प्रश्न आहे ना. तर त्या ॲडिसॉलमध्ये काय कंटेंट आहे तुम्हाला माहिती आहे का? CPPU जे आहे ना, CPPU सुद्धा सायटोकायनिन बेस्ड आहे. त्याचा आपल्याला एखादी फवारणी त्याची घेता येईल. एखादी फवारणी 0.4 ml, 0.4 और 0.5 ml यापेक्षा जास्त नाही. CPPU जनरली आपण साईज वाढवण्याकरता आपण त्याचा वापर करतो फळ छाटणीनंतर मण्याच्या याच्यात सेल इलॉंगेशन मल्टिप्लिकेशनच्या माध्यमातून जे म्हणतो आपण तो त्याचा वापर होतो. यावेळेस जर समजा आपल्याला CCC घेता येत नाही तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला CPPUचा एखादा हात घेता येईल. तो त्यावेळेस घेता येईल ज्यावेळेस आपण शेंडा मारला. बगलफुटीचा जो शेंडा 5 पानावरती मारतो आपण त्यावेळेस एक फवारणी घेता येईल आपल्याला. 0.4 ml और 2.5 ml याच्यापेक्षा जास्त नाही. अतिरेक नको. अजून एक प्रश्न. 0.34 किंवा झिंक फेरस मॅग्नेशियम याचा वापर बुरशीनाशकाबरोबर करता येतो का? खतात एक होईल, नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही. आणि सर्वच व्हरायटीच्या बाबतीत सत्य करणे गरजेचं आहे का? आणि कोणत्या व्हरायटीला विना सत्य गणमिती होईल असा नाही. आता ज्या व्हरायटीचा व्हिगर जास्त वाढतो, SSN आहे तिचा व्हिगर वाढतो जास्त, किंवा ज्या व्हरायटीज आहे ज्या व्हरायटीचा व्हिगर जोरमात चालतो त्या व्हरायटीला सप्केन करणं गरजेचं असेल. काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की अशा परिस्थितीमध्ये सध्याची जी परिस्थिती आहे आणि घरगुत्यांना होणं मुश्किल आहे तर कल्टारचा वापर करून जर आपल्याला त्याच्यामधून मार्ग मिळेल का? कल्टारची शिफारस फक्त आंब्यावरती आहे, तेही अल्टरनेट बिअरिंग खतम करण्याकरिता. ओके. आज या ठिकाणी पहिल्या चर्चासत्राचं पुष्पगुच्छ असताना वरिष्ठ शास्त्रज्ञ लेणासिंग पुणेचे डॉक्टर आरती सोनगोर साहेब आपण संजीवनाचा वापर या द्राक्षवेलीमध्ये कधी करावा, कसा करावा आणि किती योग्य प्रमाणात करावा आणि सगळी एकंदरीत हिस्ट्री आपल्याला माहीत असेल त्याच्यामधून आपणच आपल्या बागेमध्ये काय करायला पाहिजे हे ठरवलं पाहिजे. थोडक्यात आपली सोडवणूक आपणच करावी असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी. अशा पद्धतीचा आपण एक छानदास असं आपल्या अभ्यासपूर्ण रिसर्चमधून आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्याला खूप